स्टार्ट कर. इतक्या लवकर दुरुस्त झाली? काय झालं होतं? ते जर मी सांगितलं तर तुमच्यासारखी गोड गिरायके इथं पुन्हा पुन्हा कशी येतील? फेल करून द्यायला सांगा. मालक कुठे आहेत? मालक मालक कशाला? मी आहे ना. त्यांच्या गैरहजेरीत मीच सगळं काम बघतो. आता तुमचं बिल बिल काय नाही. काही नाही म्हणजे? हा, आता एवढ्याच्या कामाचं कसलं आलंय बिल? तुमची कंपनी मिळाली आहे काय कमी झालं? दिल दिया तो बिल क्या चीज आहे? कधी या फुकटात रिपेअर करून देईन, कधी या. तिकडेच का नाही रिपेअर केली गाडी? काय असतं, गाडी ढकलण्याचे श्रम केले की तब्येतीला जरा बरं असतं. दमलाच ना तुम्ही? बघा ना केवढं घाम आलाय तुम्हाला. हे घ्या पुसा ना. काही नको. नको. तुमचे कसलेच उपकार नको आहेत मला. जाम तडकलेले दिसते. पैसे फेकून ये बात है. सहा दहा झाले अजून बाप लेकीचा पत्ता नाहीये. माझ्याच राशीला कुठून आले कुणाच ठाऊक. हा, एवढ्या लवकर कशाला आलीस? अजून तर कुठे सहा दहा होत आहेत. एक्स्ट्रीमली सॉरी. अगं काय करणार, गाडीच बंद पडली वाटेत. हे काय, अजून अण्णा नाही आले? दुसऱ्याला ठणाणा करायला लावला नाही तर ते अण्णा कसले? स्वतःच्या घरी यायला विसरले नाही म्हणजे मिळवली. उगाच काहीतरी बोलू नका. न विसरता घरी परत आलेलो आहे. एखाद्याचं नाव कानफटा पडलं ना की तसंच कायम राहतं. बघा बघा, छत्री सुद्धा न विसरता आणलेली आहे परत. अहो पण तुम्ही आज छत्री नेलीच नव्हती. ठीक आहे, तुमची छत्री तर जागेवरच आहे. अण्णा, अहो अहो ही लेडीज छत्री आहे. सांगते ना, सांग. दुसऱ्याची छत्री स्वतःची समजून कशी काढली मी? उद्या दुसऱ्याची बायको स्वतःची समजून या घरात आणली नाही म्हणजे मिळवली. हो, ते करता येईल न विसरता. काय माणूस आहे? अगं बाई, तू उभी काय राहिले? जा तयारीला लाग. जायचं ना आपल्याला. ही छत्री कुठे? अहो, आमच्यावर जरा उपकार कराल का न विसरता? न विसरता कठीण आहे, बोला. आता धोबी येईल, त्याच्याकडून कपडे घ्या, ते मोजून कपाटात ठेवा. हो बर. दूध तापून ठेवा. हा, आणि काय स्वयंपाक वगैरे करून ठेवू का? नाही हो, तो पचवायची आमच्यात आता ताकद नाहीये. हो हो. दुपारचा आहे तोच संध्याकाळला होईल. हा, म्हणजे नेहमीप्रमाणेच. लक्षात राहील ना? काय काय आता? कपडे, दूध, दूध, कपडे. कपडे दूध सोपं आहे. सोपं काय, ती काय बोलते मला कधीच कळत नाही आणि मग नेहमी प्रॉब्लेम होतो. आता ही छत्री कुठे? अरे इथे ही एवढी जाड पुस्तकं, छत्री एवढी पुस्तकं लिहायला पाहिजे काय, मला कळतच नाही या लोकांचं. लवकर. हो गॉड, काय झालं का? तिकीट कुठे आहेत? विसरलीस की काय? तुझ्याकडेच तर दिली होती मी. हो ग, पण वाटलं शेवटी बापाच्या वळणावर जाणार. आता दुसरी मिळायची नाही. हाऊसफुलचा बोर्ड लागलाय. चला आता थोबाडीत खाऊन घरी परत. एक मिनिट, तू इथेच थांब. मी बघते कुणाकडे एक्स्ट्रा तिकीट मिळतात का. आता कसली मिळतात? एक्सक्यूज मी, मला 2 एक्स्ट्रा तिकीट मिळतील? सॉरी. मला 2 एक्स्ट्रा तिकीट मिळतील का? एक्सक्यूज मी प्लीज. काय बघताय हो? काय प्रोग्राम बघायला आलात काय? तुम्हाला काय करायचंय? मला कुठे काय करायचंय, पण मला वाटतं ही तिकीट मला देऊन टाकावी लागणारच दिसतंय. वाटलं होतं तुमची असतील तर तुम्हाला द्यावीत. ही तिकीट तुमच्याकडे कशी आली? आली अंगावर. तुम्हाला आठवते तुम्ही पैसे माझ्या अंगावर फेकून मारले होते, त्याची तिकीट होती. ओ, द्या ती. एकच तिकीट? मलाही बघायचा प्रोग्राम. काय आगाऊपणा आहे हा? एक तर माझी तिकीट घ्यायची आणि मला म्हणजे आयतो तिकीट हातात आल्यानंतर मी काय चान्स सोडणार आहे काय? अरे, पैसे किती झाले हो तुमच्या तिकिटाचे? काही गरज नाही. कोण आहे बाबानो? आलो आलो आलो. हा दूधवाला होय. येत जा असे अधून मधून न विसरता. अण्णासाहेब. कोण आहे? काय? कपडे. अरे वा वा वा, कपडे आणले का? वा. हो. सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. कपडे चापवून ठेवतो.
मॅडम काय मला वाटतं तुमच्या तिकिटावरचा रो बरोबर आहे ना का आणि सीट नंबर का पण नाही मला वाटतं तुम्ही चुकीच्या नंबरावर बसलात नंबर बघूनच बसले मी बघा आलीस तू हं? बरं झालं म्हणजे तुला हं? मिळालं एक्स्ट्रा तिकीट अय्या अगं तुझ्या मागचीच सीट आहे वंडरफुल थांब तर बसू नको थांब थांब एक्सक्यूज मी येस जरा तुम्ही मागे बसता का का? ही माझी मुलगी आहे आम्हाला जरा जवळ जवळ बसायचंय प्लीज माग बस तुम्ही माग नाही हा? नाही, मी बसतो हा हे बस हे ना बस हो रिक्षेतच दिसतोय आंघोळ तुमची का तिकडे काय घोळ घालून ठेवले तुम्ही यांचं काही खरं नाही मला काही कळतच नाहीये माझं काही पोट सुटलंय का पॅन्ट अक्रसली बटनच लागत नाहीये असेल काय आलं तुम्हाला अण्णा तुम्ही टॉवेल वरच पॅन्ट घातली अरे असं झालं होय? अगोदर नाही का सांगायचं पंचायत होते नाही घरी झालं म्हणून ठीक आहे बाहेर म्हणजे काय म्हणतोय पत्र नवे मित्र कोण महाराष्ट्र टाइम्स अरे अरे बदमाशात लेखाचे हरामखोर कुठल्याही धंद्यात सचोटीमुळे उरलेलीच नाही काय झालं कालच्या बातम्या जशाच्या तशा छापल्या तिकडे तो कालचाच पेपर आहे तो मग आजचा पेपर कुठे हा काय आणा आणा मला वाचायचा माझा वाचून झाल्यावर मिळेल हे खाऊन झालं का तुमचं हो खा काय झालं काय झालं काय आकडी बिकडी नाही झाली घाम बिमण्याने फुटला हा. मला काही धाड भरलेलं नाही हो त्या माऊलीची काय दशा झाली असेल छे 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 कल्पनाच करवत नाही हो कोण? सकल सौभाग्य संपन्न चंद्रप्रभा देवी राणी साहेब आपल्या विक्रम राजाच्या माय माऊली हो आपले विक्रम राजे गेले हो. काय म्हण खरंच होय हो अहो हे काय छापून आलंय वर शोचनीय निधन असं छापलंय आणि खाली युवराज विक्रम राजाची बिंडा फोटो छापलाय अहो बघा ना काय झालं काय आकांत झाला असेल हो अरुंदवाडीला हो हो ते आता चहा घे ना तू हो चहा घे, चहा कोण आलंय तुम्ही अहो हुतू काय खेळता बेबी आंटी अहो आम्हीच विक्रम राजे तुम्ही जिवंत माणूस आहात की सिनेमात दाखवतात तसा आत्मा आलाय मला भेटायला माणूस आम्ही राज माणूस हं? जिवंत आत्मा राजे हो या हो या अहो प्रत्यक्ष जिवंत माणूस आहे तो हा. विक्रम राजे या माणूस बघू आहे. तुमचे पाय सरळ आहेत या या सांगितलं होतं ना आम्ही तुम्हाला बेबी आंटी की आम्ही खरे खुरे युवराज आहोत म्हणून हं. सेक्रेटरी सर या या. या या बसा बसा या बस हा. तुम्हाला काय वाटलं आम्हीच मेलो म्हणून घाबरू नको ओक्सा बोक्षी हसतायत ते काय बोलू? ह्याने पेपर नीट वाचलेलं दिसत नाही मराठी कच्चा असेल बहुतेक सेक्रेटरी वृत्त निवेदन करा येस सर शोचनीय निधन खाली युवराजांचा फोटो आमच्या येथे श्रीकृपे करून आमचा लाडका पण जोरानं भुंकणारा कुत्रा 13वा जॉर्ज हा थांबा आमच्या राजघराण्यातला जॉर्ज नावाचा हा 13वा कुत्रा डॉग जॉर्ज द 13 सेक्रेटरी पुढे भूमिका हो आपला पुढे वाचा आपला निवेदन सुरू करा 13वा जॉर्ज याचा अचानक हृदयक्रिया बंद पडून शोचनीय निधन झालं तारेनं पत्रानं समक्ष भेटून किंवा फोनवरून ज्यांनी आमचं सांत्वन केलं आणि जे करतील त्यांचेही आम्ही आभारी आहोत ईश्वर कुत्रे आत्म्यास चिरसद्गती देव शेपटीने डोळे पुसतायत हो शेपटीने डोळे पुसायचा जिवंत असताना कोण 13 हा 13 तुम्हाला काय वाटलं मी अच्छा आणि हा तुमचा फोटो का दिला हा मग त्यात तर खरी आमची हुशारी आहे महत्व कुत्र्याला नाही पण कुत्रा कोणाचा मेला याला महत्व आहे काय म्हणता अण्णासाहेब नाही बरोबर आहे हा आहे डोकं आहे तुम्हाला मग स्वतःच्या खर्चानं का होईना पण वर्तमानपत्रात डोकं छापून आणलं तुम्ही मग? वा. अ,
आणि हा पेटारात काय रे? ती आमच्या राजघराण्याची भेट आहे. तुझ्यासाठीच आणले वर्षा राणी. तुम्हीच उद्घाटन करा तुमच्या शुभ हस्ते. मी राणी बिणी कुणी नाही, हा नुसतं वर्षा म्हणा. पण आम्ही तुम्हाला आमची राणी करून घेणार आहोत. काय सेक्रेटरी? स्टुपिड. पाहिलं सेक्रेटरी, आम्हाला स्टुपिड म्हणाल्या. आम्ही खुश झालो. ठीक आहे, आम्हीच उद्घाटन करतो. आम्हाला सवय आहे. सेक्रेटरी, येस सर. खोका इकडे घ्या. सर बाजूला सर. सर, फारच हलका दिसतोय. हो ना. त्या इकडे. राहू दे. आहे की नाही आम्हाला शोभणारा राजबागेतला हा राजभोपळा मासाहेबांनी जोपासना करून वाढवलाय. तुम्हाला वाढवलं तसं. हो ना. हो बोलतात काय काय? बोलायचं. मासाहेब म्हणाल्या काय? की तुमच्याकडनं आम्हाला मोठमोठ्या भेटी येतात, हो, आम्हालाही उतराई झालं पाहिजे. साहजिकच आहे. तेव्हा हा राजभोपळा हा. मी तुमच्या स्वाधीन करत आहे. असू दे असू दे. राजा उदार झाला आणि हातात भोपळा दिला. वा. येत्या रविवारी तुमच्या क्लासचा रौप्य महोत्सव आहे. हो, हो. म्हणून कुत्र्याचा शोकावरून एक खास राजनैतिक कर्तव्य म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत. काय सेक्रेटरी? राजकर्तव्य. हा. हो थँक्स हा थँक्स. माझा तर अगदी मूडच गेला डान्स करायचा. अगं नेहमीचा तबाजी नाही तर कसं जमणार आहे कुणास ठाऊक. खरंच त्या मोघ्यानं अगदी आजच मुहूर्त सापडला बघ पाय घसरून पडायला हो ना. आणि हात पाय मोडून घ्यायला. वर्षा वर्षा काय? अगं तबलजी मिळाला एकदम बेस्ट. खरंच हो. चांगलं आहे ना. हो. अहो साथ जमली नाही तर सगळाच फियास्को होईल. अगं तू कशाला काळजी करतेस, तू बघ तर खरी. चल तुझाच आयटम आहे, चल. हो थँक गॉड. चल कोमल. काय जादू आहे या हातात. अहो, हे काय करताय? अशानं माझ्या ओठांना हेवा वाटायला लागेल ना माझ्या बोटांचा. इश्श. तसं पाहिलं तर तुमच्या पायातही बिजली नसते.
मग मी तुमच्या पायाचं चुंबन घेतलं तर चालेल. हम्म. असं करू नका. का? अशानं माझ्या ओठांना हेवा वाटायला लागेल ना माझ्या पायांत. अहो काय आहे, किती उशिरीला मेकअप करायला केवढा वेळ लागतो? तुम्हाला काय करायचंय? तुम्ही गप्प बसा, अहो पण गप्प बसा. चांगला झाला डान्स तुमचा. थँक्यू. ते खरंच मला आवडलं. आणि सर आयुष्यमान वा वा वा, प्रोग्राम अगदी झकास झाला हं? सर तुम्ही जेव्हा पहिल्यांदा मला साथ करायला सांगितलं तेव्हा मनातून मी घाबरलोच होतो. हं. कारण पुष्कळ दिवसाचा सराव नव्हता ना. हो, बरोबर. शिवाय हिच्यासारख्या विजय बरोबर टक्कर द्यायची म्हटलं आपल्याला जमतंय की नाही. पण तुमच्या आशीर्वादाने जमलं सर. सर म्हणजे अगं हा माझ्या गोव्यातल्या शाळेतला माझा माजी विद्यार्थी परवा अचानक भेटला, त्याला सुद्धा आमंत्रण दिलं. आईला उपयोगी पडला की नाही? उपयोगी काय? त्यांनीच जिंकला प्रोग्राम. मग विद्यार्थी कोणाचा आहे? हम्म. अरे हो, तुमची ओळख करून द्यायची राहिली, त्या आमच्या सौभाग्यवती. असं. आणि हिची ओळख झालीच असेल. चांगली. हा. अगं काय बाई झालं? विक्रम राजे. वा वा बहुत खूप आम्ही खुश झालो. काय हो, भोपळा आणला काय पुन्हा? नाही नाही, हा हार आहे आमच्या वर्षा राणीच्या रौप्य महोत्सवा निमित्त तिचा सत्कार करण्यासाठी. घ्या. हो. बघा बघा. काय तर. छे छे, रौप्य महोत्सव माझा नाहीये काही. मग? डान्सिंग क्लासचा आहे. हा, हा. मला 21वं वर्ष आहे. हम्म. बाहेर रौप्य महोत्सवाचं बोर्ड आहे हो. ना, त्याचा मान आहे आज. खरंच की आमच्या डोक्यात नाही आलं हे. आमचे सेक्रेटरी इतके हुशार, त्यांच्याही डोक्यात आलं नाही. खरोखर आज मान बोर्डाचाच आहे, तेव्हा हार हा बोर्डालाच घातला पाहिजे. काय सेक्रेटरी? चला चला. काय झाले काय तुला? एवढ्या मोठ्या राजघराण्याचे युवराज जवळीक वाढवायला बघतायत तर तू त्यांना कटवतेस? मला हे अजिबात खपायचं नाही सांगून ठेवते. चला हो. चल ग. अशोक, अशोक. तुझी जुनी खोड गेली नाही अजून. बाहेर ये आधी. बाहेर काय? मी कामात आहे, बिझी आहे. अं, तुझं नाही इकडे. ईश्या, काहीतरीच काय. काय? अरे हं? मी आपल्या प्रोग्रामचे फोटो आणले तुला दाखवायला. बघ ना. लांबून कसं काय बघणार? जवळ ये ना. तू बाहेर आलास तर काय होईल? काय होईल? हं? अगं ती गाडीवाली कुठल्या क्षणाला इकडे येईल आणि थैमान घालील गाडीचा फॉल्ट नाही काढला तर. येऊ दे, येऊ हं, हं. राहील थोडा वेळ उभी. नाही नुसती उभी राहणार नाही, मला आडवा करून माझ्या छातीवर थैथयाट करील. हडळ आहे ती एक नंबरची. पण तू कशाला तिकडे? जवळ ये ना. जवळ ये, लाजू नको. ये. कोण नाही बघत आहे. ये. तू म्हणजे ये, ये, असं आहेस ना. ये. ऐक आलीस? जरा तर बरोबर झालं? हं. हं? हा, आता दाखव फोटो. दाखवते हा. हा बघ, हा. दुसरा बघू. हा बघ. हा. एक मिनिट. वाव. ए, काय हा? चिकनी दिसतेस का तू? आणि एरवी सुद्धा. हं? आ, शी, काय हे? घालवून. तुला दृष्ट लागू नये म्हणून. है ना? हे धर, ठेवून दे. का? प्रत्यक्ष तू जवळ असताना तुझे फोटो बघत बसू. बरं ठेवले. आता काय कर? आता हं? आता आपण एकमेकांकडे नुसतं बघत राहायचं. पुढचा आपोआप होत राहील. नॉनसेन्स. बाहेर ये. बापरे. हाय लिली. हम्म. असे चाळे करशील ना तर हाय हायच करावं लागेल. काय चाललं होतं खाली? हे काम चालू होतं तुझ्या. हम्म. गाडी खालच्या जागेत इतरही कामं चालतात पण. गाडी तुझी असली तरी जागा माझी. अच्छा. बघते ना कशी जागा आहे ती. खाली काय बघतेस माग? बापरे मरतय. कोण ग तू? मी वर्षा. आपण? मी अशोकची मेहबूबा, यानी गर्लफ्रेंड. खरंच? मी पण अशोकची गर्लफ्रेंड. शट अप. अशोकवर माझा हक्क आहे. माझ्या पप्पाने उपकार करून मोठं केले त्याच्या डॅडीना. माझ्या पुढे तू म्हणजे मर्सिडीज पुढे खटारा.
अशोक, मी तुला वॉर्निंग देते. कुठल्याही परिस्थितीत उद्या मला गाडी तयार पाहिजे. ओके? बापाच्या जीवावर आवाज करते उगाच उगाच. हिच्या बापाचे माझ्यावर उपकार आहेत म्हणून तो कुठल्या कुठे फेकून दिली असती. जाऊ दे रे. हे बघ आपण कुठेतरी रिलॅक्स होऊया. तुला काही नाही ना? अजिबात नाही. गाडी कुठे? अण्णा गाडी घेऊन गेले. अण्णा कुठे? गाडी अण्णाने घेऊन गेली. मी कपडे बदलून येतो. बाय. सी यू. See you. त्या गॅरेजवाल्याच्या गाडीतनं आलीस ना? हो. ए, विक्रमराजे एवढा आग्रह करतात पण त्यांच्या गाडीत काही बसत नाहीस. आणि अशोक, काल ना ओळख झाली तर त्याच्याबरोबर गाडीतनं हिंडाला चालली आपली लगेच. तुम्हाला एवढं तडकायला काय झालं? मीच तिला सांगितलं होतं आपल्या प्रोग्रामचे फोटो अशोकला दाखवायला घेऊन जा म्हणून. काय ग? अशोक नाही आला? बाहेरच्या बाहेरच गेला? मी त्याला फार आग्रह केला मग? पण तो म्हणाला आधीच उशीर झालाय नंतर येईन. हे तुमचे लाड बरं. लाड लाड आणि खाई कुत्र्याची हाड. त्या गॅरेज वाल्या बरोबर सलगी केलेली मला अजिबात खपणार नाही, सांगून ठेवते. सजनी येना सांज मोहरे, सजनी येना सांज मोहरे, विसरून जा. तू ये ना, ये बाहेरच काय उभी राहिलीस? कुठल्या सजनीला बोलवत होतास? तुझी सजनी मीच आहे ना? किती लिहिली? ए वर्षा, तिचं नाव घेऊन प्लीज माझा मूड घालू नकोस. काय झालं माहितीये का, आज वर्कशॉपला सुट्टी. आरामात लोळत पडलो होतो. अगं बघता बघता डोळा कधी लागला मला कळलं सुद्धा नाही. आणि मला एक स्वप्न पडलं. स्वप्नात काय दिसलं माहितीये? तू आणि मी, आपण दोघे स्वच्छंदपणे नाचतोय, गातोय. एखाद्या सिनेमात एखादं लव्ह सॉंग असावं ना तसं. तू सुद्धा रोज माझ्या स्वप्नात येतोस. नुसता येत नाही, हा? वाटेल ते चाळे करतोस. वाटेल ते चाळे नाही करायची तर मग तुझ्या स्वप्नात यायचं कशाला? काय? काय नाही. येतं स्वप्न बस झाली. आता आपण लग्न करायचं. लग्नानंतरची सगळी दृश्य माझ्या डोळ्यासमोर तरळत आहेत. आपला राजवाड्यासारखा एक मोठा बंगला आहे. मर्सिडीज गाडी आहे. गेटवर एक मोठा दरवान. बंगल्यात बरीच नोकर चाकर मंडळी. म्हणजे समुद्राला जशा नद्या मिळतात ना तसा सगळीकडून मला पैसा मिळतोय. हे पण आपण हनीमूनला काश्मीरला जायचं हा? काश्मीरला? काश्मीरला? का? स्वित्झर्लंडला. ओ. काय माहितीये, मी एकुलता एक मुलगा, हं. तू एकुलती एक मुलगी. माझे वडील मोठे उद्योगपती. तुझं सुख वस्तू घराणं. हा? मग काश्मीरला कशाला? स्वित्झर्लंडला जाऊया ना, आपलं काय जातंय. बापरे, मला वाटलं ट्रकने धडक दिली की काय. मी ट्रक काय? कोण म्हणतोय? आता तू म्हणालास. मी कुठं काय म्हणतो? मग ही कोण? ही आपली ही टोयॅटो. टोयॅटो. हा. तुझी टोयॅटो गेली खड्ड्यात. आता या ट्रक बरोबरच तुला प्रवास करावा लागणार आहे. तुझी स्वप्न खरी होतील पण ती हिच्या बरोबर नाही, माझ्या बरोबर. आता मी तुला बिलगणार आहे. ही अशी. अगं, चल बाजूला हो. माझ्या अशोकचा विनयभंग करते. नाही, बाई, चल हट. ए, बाई, बघतेस ना अशोक तुझा कसा होतो ते? नाही, लाज नाही वाटत असं बोलायला? नाही, लाज कोणाची काढते? तुझी लाज काढते. का कोणाची? तुला कळत नाही का तू, हा? ए लिली, तू सिली आहेस काय ग? मोहब्बत की नहीं जाती, मोहब्बत हो जाती है, समझी? हम्म? हाँ. मैं मोहब्बत अपनी तरफ खिंचूंगी. शैलीने वाघिणीशी मुकाबला करू नये, समजला? गेट आउट. You get out. थप्पड मारतोस? ज्या गालावरून हात फिरवायचा त्या गालावर थप्पड मारतोस? हिला गेट आउट म्हणतेस? हिला माझ्या घरात घुसून? मगापासून मी विनोदाने घेतोय याचा तो मस्करी वाटते तुला? यू गेट आउट फर्स्ट, गेट आउट. मी तुला आउट केल्याशिवाय राहणार नाही, याद राख. जा जा, चल चल. बापरे, काय मुलगी आहे. अशोक, आता आपण लवकरात लवकर लग्न केलं पाहिजे, नाहीतर ही बया काय धिंगाणा घालील सांगता येत नाही. लवकरात लवकर लग्न केलं पाहिजे नक्की, पण तिला भिवून नाही, आपल्या सुखासाठी. बरी दिसते मुलगी. बरी उत्तमच आहे. युवराज, हा? तुम्ही गप्प बसा. हा. तुमचं काम फक्त बोल्यावर उभं राहायचं. हं. आता मुलगी समक्ष पाहिली की मगच सोयरीक पक्की. पण आम्हाला घाई झाली, लवकर पक्की करा. युवराज, आता देण्या घेण्याचं काय?
तुमच्या इथं मामाला शोभेल असंच सगळं हम्म. करू. वेळ आली तर त्यासाठी हा बंगला सुद्धा गहाण टाकू. नको नको, तुम्ही असं करा, बंगला विकूनच टाका आणि आमच्या घोड्याच्या पागेत राहायला या. नाहीतरी हल्ली घोडे राहिलेत कुठे, ते सुद्धा विलीनच झालेत. वर्षा आली. ये, अगं तुझीच वाट पाहत होतो. का? या श्रीमंत सकल सौभाग्य संपन्न चंद्रप्रभा देवी राणी साहेब. आमच्या मासाहेब, राणी सरकार, विलीन संस्थान अरुंदवाडी. नमस्कार आम्ही काकी. सुद्धा. सकल सौभाग्यवती पसंत आहे मुलगी. आताच कुंकू लावून पक्क करू. ठीक आहे. सेक्रेटरी साडीचा बॉक्स द्या बरं. काही नकोय साडी बिडी. इथं काय भातुकलीतल्या बावलीचं लग्न ठरवताय? वर्षा, कुणाला बोलतेस? राणी साहेब आहेत त्या. राणी साहेब म्हणे. राजे आणि राणे आता फक्त पत्त्यांच्या खेळात. हो ना. चंद्रप्रभा देवी, तुमच्या चिरंजीवांसाठी त्यांच्यासारखीच एखादी अक्कलशून्य मुलगी बघा. हो. आमचा अपमान. युवराज चला. हा, म्हणजे तुमच्या सुद्धा फार फुसकाच निघाला. आम्ही नाही येण्याचा पक्क केल्याशिवाय. हा. एक नाही 56 मुली मिळतील हिच्यापेक्षा सरळ. चला मुकाट्यान. राणी साहेब अशा जाऊ नका. राणी साहेब, मी पाया पडते तुमच्या, पदर पसरते. तुम्ही तिचं बोलणं मनावर घेऊ नका. अहो, ती अजाण आहे, अल्लड आहे. मी तुम्हाला वचन देते, मी आणेन तिला वटणीवर. तुमच्याकडे पाहून हो म्हणते मी. वा, आता आमचं लग्न होणार. सेक्रेटरी, आता आम्ही तुम्हाला एक मुलगी बघून देऊ. सर, चला. हो, चला आपला, चला. चला. लग्नाला जातो मी, लग्नाला. कार्टे, कसला मात चढलाय तुला? एक गोष्ट लक्षात ठेव, आताच मी दारात त्यांना वचन दिले, हे लग्न झालंच पाहिजे. नाही होणार. अण्णा इथं नाही येत म्हणून, नाहीतर त्यांनी स्पष्ट नकार दिला असता त्यांना. आता तेच आल्यावर सांग त्यांना काय सांगायचं ते. असं आई काय करतेस हे? तू हो म्हणत नाहीस म्हणून जाळून घेते स्वतःला. तुझ्या नावानं शंख करीत, सासू छळ करते म्हणून सुना जाळून घेतात असं ऐकले आजपर्यंत. पण पोरीच्या मूर्खपणामुळे सख्खी आई कशी जळते ते बघ आता. मूर्खपणा करू नकोस. बरं बाबा म्हणते हो. नक्की? अगदी नक्की तुझ्या गळ्या शपथ. झालं आता? चल साडी बदल आली. चल. पेढी कुठली? कमिन डार्लिंग, दरवाजा उघडाच आहे. वर्षा. बापरे, बापरे म्हणाला काय झालं? एकदम दोन बाप दिसले म्हणून भीती वाटली. म्हणजे तुम्ही एक माझे बाप आणि लिलीचे बाप म्हणून. म्हणून भीती वाटली. हे लिलीचं फुल सोडून ते कडेरीचं फुल कुरवाळताना नाही भीती वाटली? लिली एक फूल आहे. शी इज अ बिग फूल. FOOL म्हणजे मूर्ख. माझ्या देखत माझ्या मुलीचा अपमान करतोय. आहे त्याला काय करायचं? खऱ्या गोष्टी टाळता येतात काय? फॅक्ट इज फॅक्ट. अशोक, बाष्पपणा पुरे झाला. आम्ही तुला जाब विचारायला आलो आहोत. आता वाद नको. मी बोलतो, तू बोल नकोस. हे बघ, झालं गेलं गंगेला मिळालं. मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. माझ्या डोळ्यासमोर फार मोठे प्लॅन्स आहेत. तुला घरजावई करायचंय. आबाचे आणि माझे उद्योग एकत्र करायचे आहेत. म्हणजे तू डबल उद्योगपती होशील. शिवाय माझा पती म्हणून आणखीन उद्योग, म्हणजे तिप्पट उद्योग केल. तुम्हा दोघांना जपान, अमेरिका, युरोप सगळीकडे पाठवायचंय आणि उद्योग प्रचंड वाढवायचाय. मी जो आज आहे तो यांच्यामुळे. यांनी मला आसरा दिला. यांच्या उपकाराची फेड केली पाहिजे. अरे म्हणजे यांच्यावरच तुमचे उपकार आहेत. तुम्ही यांच्याकडे काम करायला लागला तर यांची भरभराट झाली आहे. म्हणजे यांच्या भरभराटीचा पाया म्हणजे तुमची हुशारी. पुढे तुम्ही स्वतंत्रपणे उद्योग करायला लागला त्यांनी यांनी तुम्हाला मदत केली आहे. म्हणजे उपकाराची पिटंपाट झाली, बाकी शून्य. हे ठीक आहे, हा. पण हिला नाकारण्यासारखं हिच्यात काय कमी आहे? सगळंच. पप्पा बघा ना कसं बोलतोय. फाजीलपणा पुरे झाला. तुला हिच्याशी लग्न केलंच पाहिजे. शक्य नाही. नाही काय तुझा बाप करील. उत्तम आहे. नाहीतरी माझे आई असं वारंवार हिला म्हणावंच लागतंय. आता सावत्र का होईना, नात्यानं आई होईल ना. नॉनसेन्स. तू काय बोलतोय तुला कळतंय का? बाकी तुला बापाचं काळीज काय करणार म्हणा. त्यासाठी बाप व्हावं लागतं ना आधी. होशील. आपलं लग्न झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत तू बाप होशील. आपलं नाही, माझं आणि वर्षाचं. आबा, वर्षा माझं सर्वस्व आहे. मला वाटलं नव्हतं तुम्ही आपल्या लाडक्या अशोकवर अशी चुकीची सक्ती कराल. आई अकाली गेली म्हणून तुझे जीवापाड लाड केले. हा. तर तू डोक्यावर बसायला निघालास. अशोक, मी तुला आता निर्वाणीचं विचारतो, तू माझी आज्ञा मानणार आहेस की नाही? नाही. नाही?
मग तुला सगळं सोडावं लागेल, माझी इस्टेट, गॅरेज आणि तुझ्या बापाला सुद्धा. या गॅरेजच्या चाव्या या. मी स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो एवढी माझ्यात हिंमत आहे. अरे बापरे. तुमचं लग्न झाला म्हणून आमच्याकडून हा वेडिंग प्रेझेंट. एवढं जड काय रे? विष्णूची मूर्ती आहे. विष्णूची मूर्ती? हा. मार्वलस. अरे तू ख्रिश्चन आहेस ना, मग तुला विष्णूची मूर्ती द्यावीस कसं वाटलं? पण तू हिंदू असाय मरे. गॉड इज वन, सेम इन ऑल रिलीजन्स. थँक्यू व्हेरी मच. Ladies and gentlemen, let's celebrate and enjoy this wonderful evening. बोलती एक पोर. आई वडील जिवंत असताना अक्षता टाकलं नाहीत असं तरी नको व्हायला. जाऊन येतो. इथलेच काय तुम्ही? नाही आम्ही कर्नाटकाचा असतो. तिकडे असता काय तुम्ही? मी इकडे कशाला आलात? नाही तंबाखूचा व्यापार करतो. व्यापार असतो काय तुमचा? हा. अच्छा 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 अच्छा. मग तिकडे बरे होतात की इकडे कशाला आलात? नाही तिकडे बरा होता पण आमच्या आजोबाने बिल्डिंग बांधून ठेवला तुमच्या ना. आजोबाची बिल्डिंग हा, काय? तेव्हापासून आहे. आणि आपलं गाव? सावनहळ्ळी. अरे हो ना, केवढ्या जोराने ओरडताय. काय आमच्या आडनावातच आमच्या गावाचं नाव लपलेलं असतो. सावनहळ्ळी. एवढ्या जोराने ओरडताय हो. काय झालं हो? धुकी उडली ना तोंडावर माझ्या. असा काय? हा? इथे राहायचं आपण? काय करणार? थोडे दिवस जागा मिळेपर्यंत इथं राहायला पाहिजे, नंतरच मग बघूया. हे बघा सावनहळ्ळी. मालक, मालक. घर मालक जागा दाखवताय ना? चला ना. वा मालक, यवा 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 यवा. येवा येवा म्हणजे येवा येवा म्हणजे या या. हा. वेलकम वेलकम म्हणते की होते. असं म्हणतात काय? हा. असं म्हणतात. किती दिवसांनी भेटलात. एका झाडाऐवजी 2 झाड. झाड अरे नवीन विराड असतो. हा. आमका आनंद असा. काय हो, तुमच्या माहितीचा एखादा झाड असं काय हो, झाड? नाही, आम्ही झाडं लावत नाही. इकडे बरीच झाड आहे. तुम्हाला कुठलं झाड पाहिजे? ता झाड नाही हो, हा. भूतान झपाटलेला माणसाचा झाड. आतापर्यंत 99 झाड आम्ही उतरलंय, आणखी एक झाड माका गावला की माझा रेकॉर्ड ब्रेक होताला. हा, आणि याचा नाव गिनीच्या बुकात येतो. चला तुमचा. माझ्या गणितात ही 2ही झाडा बसतात. किती वर्ष झाली हो या चाळीला? 100 वर्षाची असतो बघा. बापरे. आम्ही असेपर्यंत राहील ना? हा तुम्ही असेपर्यंत तो राहील. मग काय हरकत? काळजी नाही करायची बघा. तेच म्हटलं. काय बरा असतो ना? हो हो. हा बरा असतो. या. म्हणजे हे म्हणजे नवीन विराट दिसतंय. या. बघून घ्या. मागावून किटकिट नको. हा. हा तुमचा फ्लॅट असतो. फलाट. हा. वेल फर्निचर असतो बघा. खोलीत एवढंच सामान आहे? काय आहे, मागच्या टायमाला आमचा जो भाडेकरू होता ना, त्याने 6 महिन्याचं भाडं दिलं नव्हतं बघा. तुमच्या चेहऱ्याकडे बघून सुद्धा मग कमाल आहे. म्हणून त्याचा हे सामान जप्त केलं की हो बघा. दोघं दिसत्यात, नवरा बायको. वय, थोरा मोठ्याची दिसते. पण मग इथं कशी आले चाळीत राहायला? जा चहा ठेव जा. आतमध्ये किचन असतो. सेल्फ कंडम बघा. कंडम हा. कंडम हा. कंटेंट हा हा ते सेल्फ कंटेंट. पुढे बोला. आतमध्ये किचन बाथरूम असतो बघा. आणि इथं दिवसा हॉल आणि रात्री बेडरूम करायचा असतो बघा. म्हणजे 2 in 1 की हो. आलं आलं लक्षात आलं. तुम्ही लकी म्हणून तुम्हाला ही जागा मिळाली की हो. नाहीतर मुंबईमध्ये झोपडपट्टीमध्ये राहावं लागतं ए बघा. मैन, हा. अच्छा हुआ मैन, तुम आया. हमारा कंप्लेंट है. हा, तुमचा आणि काय तक्रार असतो? बरसात का पानी हमारे कमरे में, हमारा पानी नीचू वाली के कमरे में. हा. वो हमको गाली देता. हा, मग तुम्ही आम्हाला द्या की हो. क्या बोलता है मैन? मग पहले ऊपर का पानी बंद होना चाहिए, नहीं तो किराया नहीं मिलेगा. हाँ, तू गोयचं मरे? हा. तू हे कशी ओळखले गो? गोयचं पाणी केन्नाच लेपचेन. असे हे मुंबईचे पाणी असा. म्हणजे नाव अशोक, हिचे नाव वर्षा. तुझे नाव किती गो? मेरी. बरी. हा, जाऊ. तुझे नाव पण बरे असा. ए, तू दिसता पण बरो. विचार काय यायचा? तू काय ऐकलंस काय? नाही नाही. किती रे? कमिंग मैन. ये मेरे हस्बैंड की आवाज है. अच्छा. अल्बर्ट पिंटो नाम है उसका. हा, मालूम नहीं अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है. क्या होता है? चला. ए मैन, पानी का बंदोबस्त करना. हा करताय हा. करताय. काय झालं? मालकांसारखी दिसते खुर्ची. तू बस तू. आई ग, दमले बाबा. थंडीवर धुळे. अरे तुझ्या
नमस्कार मालक. नमस्कार नमस्कार बाबा चहा आणलाय. काय हे काय? अहो शेजार आम्ही इथेच राहतो तुम्हाला चिकटून. म्हणजे तुमच्या खोलीला हो. हा, मालक द्या की ओळख करून आमची. देतो देतो. ए बबन, हे त्यांचं बायको असतो. हे हा मंजू मंजू. हे मुलांच्या शाळामध्ये आया असतो. हे हा बबनचा गाडी सुद्धा असतो. गाडी वडापावची हो. हा हे एकच छोट कुटुंब असतो. अख्ख्या चाळीमध्ये की हो यांना पाहिलं की वाटतं पायातला जोडा काढावा आणि लोटांगण घालावं की हो यांच्या पायावर. हा एकच जोडा असतो राम द्रौपदी सारखा. मालकांचं आपलं काहीतरीच बघा. काहीतरीच नाही तर काय. नमस्ते नमस्ते. येतो आम्ही. या जेवा द्या. नको तुमचाच लावा. नाव काय म्हणायची आपली? नाव मी अशोक आणि ही वर्षा. हे बघा तुमची समधी मांडामांड होईपतूर जेवण आमच्याकडेच करायचं. आता नाही म्हणायचं नाही बाबा. अहो पण तुम्हाला कशाला तसली? अहो तसदी कसली त्यात? अहो शेजाऱ्यानं शेजाऱ्यांसाठी तसदी घ्यायची असते. नाही काय एक वेळ माणसानं आपला धर्म सोडावा पण शेजार धर्म सोडू नये. चला हा, त्यानं जरा निवांत बसू द्यात. वय वय चल. आपण सामानाची मांडामांड करूया. हो खरंच. पहिल्यांदा देवाची मूर्ती. हम्म. पहिल्यांदा देवाची मूर्ती. म्हणजे देवापासून आपले संस्कार है ना. आता मला कशाला? घ्या हो घोटभरच आहे. म्हणजे वय शेजार चांगला मिळाला आपल्याला. वय पळून जाऊन लगीन केलेला दिसतंय. काय का असे ना माणसं चांगली दिसते. वय ही अशी आपण मध्यभागी ठेवूया. हा? म्हणजे कुठून नीट दिसेल है ना. हो. आता उद्याच्या उद्या बँकेत जातो. अरे लोन काय चुटकीसरची पास होईल. मग बिझनेस बघ कसा फार्मात आणतो. आणतो की नाही हं? आणतो की नाही हं? आणतो ना. काय त्याला चाळ म्हणतात. हम्म. खरं म्हणजे बँकेच्या लोनची तुम्हाला काय गरज? तुमच्या वडिलांनी नुसता हात झटकला तरी पाहिजे तेवढं भांडवल मिळेल तुम्हाला. पण वडिलांचे उपकार नकोत मला. मी स्वतःच्या पायावर उभं राहायचं ठरवलं. ओ रिअली? मग तुमचं कौतुक करायला हवं. तुमचा अर्ज मी रेकमेंड करतो हेड ऑफिसला. फक्त एक गोष्ट करा. कोणती? तुमच्या वडिलांकडून भांडवल घेऊ नका. या फॉर्मवर श्युरिटी म्हणून फक्त त्यांची सही घ्या. त्यांच्या केवळ सहीने तुमचं काम होऊन जाईल. हा फॉर्म ठेवून द्या. का हो, काय झालं एकदम? ब्लड प्रेशर वाढलंय. थँक्यू व्हेरी मच. मिळालं कर्ज? झालं काम? आतमध्ये यायला देणार आहेस का दारातच फायलावर घेणार आहेस? थोडीतरी अक्कल वापरायला शिका. असली तर वापरणार ना. सगळा वेड्यांचा बाजार आहे. म्हणे झालं का काम? काम होणारच म्हणून सकाळी मोठ्या रुबाबात बाहेर पडला होतास म्हणून विचारलं. एवढं तडकायला काय झालं? कपड्यांच्या घड्या घालणं इतकं सोपं नाहीये बँकेचं काम. म्हणजे जामीन पाहिजे साल्याना. म्हणे वडिलांचा शिक्षणाला अनुभवाला काही किंमतच नाहीये. हे बघ दुसऱ्या खूप बँका आहेत. भांडवल देणाऱ्या कंपन्या सुद्धा आहेत. तू नको मला शिकूस. जाऊन आलोय. सगळीकडे जाऊन आलोय. सगळीकडे एकच उत्तर. वडिलांची सही आणा. वडिलांची सही आणा. ही वडिलांची सही फार डोकं खाते मग. मग काढून टाक डोक्यातनं. दुसरं काहीतरी बघ. गप्प बशील कृपा करून. गप्प काय बाईस? इकडे शिल्लक संपत आली सगळी. तुला काही सांगायला गेले की वस्कन अंगावर येतोस. हे बघ मी तुला. हे बघ संसाराला पैसा लागतो. पैसा नुसतं नवरा बायको असून भागत नाही. हो. आज लवकर जमलं वाटतं कुठे? जमलं ना. महिना 5,000 रुपये पगार. कंपनीचा बंगला. हाताखाली नोकर चाकर. कंपनीची गाडी. इतकंच काय भत्ते सुद्धा सुरू झाले कंपनीचे. पुरे कळलं. तुला काय विचारायचं म्हणजे गुन्हा झालाय. बाहेर टक्के खातोस आणि सगळ्यांचा राग माझ्यावर काढतोस. ते सगळं माझाच दोष आहे. छे 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 छे.
तुझा दोष कसा असेल? तू एक चांगली बायको आहेस. घरी आलं की माझं हसून स्वागत करतेस, मला चहा देतेस, शिवाय गरमागरम भजी सुद्धा देतेस. धड भाजी देखील आणता येत नाही मनासारखी आणि आपल्याला भजी पाहिजेत. नुसता काय नुसता. बरं, राहायला चांगली जागा नाही, फ्रिज नाही, टीव्ही नो, निदान गॅस छे, त्या रॉकेलच्या स्टोव्हवर भाकऱ्या बडवत बसा. मन तरी किती मारायचं. तू मन मारतेस आणि मी? गाडी नाही, स्कूटर नाही, एक साधी सायकल ती सुद्धा नाही. झक मारत तंगड्या तोड्याच्या रणरणत्या उन्हामध्ये तू मन मारतेस आणि मी काय करू? माशा मार, नाहीतरी चाळीत चिक्कार आहेत. कुठं निघालास? चहा घेऊन जा. हो, तुझ्याच रण्यामध्ये. गेली का बया? आव कवाची बाहेर थांबलीये, परीचं संपत ना. अगं तिला तिळाचे लाडू कसे करतात ते शिकवत होते. घे ना. नाही नको, राहू दे. हे काय निघालीस शाळेत? पर जाण्या अगोदर एक विचारायचं होतं. काय? आमच्या शाळेत एक जागा रिकामी झाली आहे मास्तरनीची. बघा विचार करीत असाल तर तेवढाच आधार. वय म्हणत असाल तर सांगता येईल बाईसनी. मी हो म्हणीन ग, पण अशोकला नाही पटायचं. राहिलं त्यांच्या मनाईरूत काय बी करू नका. येते हा मी. बरं. केव्हा कोंडी फुटणार आहे तुलाच माहित. आज 6 महिने झाले वणवण करत तुम्ही नुसता पत्ता शोधताय, आणि तिने तरी पत्रानं कळवायला नको होतं. गेली ती गेली आणि आपल्या जीवाला अगदी घोर लावून गेली. हे पहा, ती साधी सुधी मुलगी नाहीये, फार मानी मुलगी आहे ती. मी तिचीच गाडी घेऊन जातो. बघूया या गाडीचा तरी पायगुण. अरे देवा, बंद का पडली? काय झालं कोणास ठाऊक, बघायला पाहिजे. श्या. तुला काय झालं बाई रुसायला आता? रुसलं पाहिजे. आ. आ. ए, वा वा, हे भारताचे भावी नागरिक. पळतोय पळतोय. हे बघा तुम्ही. अण्णा तुम्ही? वर्षा, आत या ना. इथे राहता तुम्ही? हो. बसा ना अण्णा. आणि इथला पत्ता कसा सापडला तुम्हाला? अगं कचऱ्याने सांगितलं. म्हणजे? कुठल्या तरी पोरट्याने कचरा टाकला अंगावर, त्याला धरायला गेलो, तू सापडलीस. किती वाढलीस वर्ष तू. त्यापेक्षा किती बदलली. काहीतरीच काय अण्णा. मला कुठे काय झालंय? उलट तुमचीच तब्येत खालावली. अगं ज्या घरातले एकुलती एक लाडकी पोर रागाने निघून जाते, त्या घरातली हिरवी पानं सुद्धा कोमेजतात बेटा. इथं काय पिकलं पान. अगं गळून नाही पडलं नशीब. असं बोलू नका अण्णा. मग कसं बोलू? आई कशी होती तुला ठाऊकच आहे. अगं कशी असली तरी तुझी आई आहे ती. ही आता पार बदलून गेले. अशोक कुठे ग? काय करतो? बिझनेसच्याच खटपटीत आहे आणि लवकरच ऑटोमोबाईल वर्कशॉप सुरू करायचं म्हणतोय. करेल करेल, कर्तबगार आहे तो. पण तोपर्यंत तरी कशाला हाल काढता या खुराड्यात? आम्ही खरं म्हणजे फ्लॅटच घेणार आहोत अशोकचा जम बसल्यावर. हे इथे सगळं तात्पुरतं. अगं तात्पुरतच राहायचंय बेटा. तर आपलं घर नाहीये का? चला चला, तुम्ही दोघे तिथे चला बघू. नाही नाही, अशोकला नुसतं विचारलं तर चिडेल तो.
अहो एवढ्या जिद्दीने त्यानं वडिलांचं घर सोडलंय तो सासऱ्याच्या घरात कसा राहील? आणि हे काय कुठे निघालीस? बस की. चहा ठेवते तुमच्यासाठी. नको बेटा, तू भेटलीस पोट भरलं बघ माझं. आणि तसलं काही मानवतही नाही मला. असं कसं? तुम्ही पहिल्यांदाच घरी येताय आमच्या. चिमूटभर साखर ठेवायचं. बर. अण्णा साखर घ्या. येतो. आम्ही इथं राहतो हे तुमच्या जवळच ठेवा हं? मी सुद्धा मनाशी तेच ठरवलं होतं बेटा. नमस्कार करते. आयुष्यमान सुखी राहा. येऊ. अधूनमधून येत जा असे. हं. हं? आणि माझी काळजी करू नका. तुमच्या तब्येतीला जपा. अरे अण्णा विसरले की काय? अण्णा 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 जरा थांबा. काय ग? नेहमीप्रमाणे पाकिट विसरलात. विसराळूपणा माझ्या अंगात अगदी भिनलाय बघ. पण पोरी आज लक्षात ठेवून विसरलो. अगं बापाने आपल्या लाडक्या पोरीला खाऊला दिले तसं समज. नको अण्णा. तुम्ही मायेनं पाठीवरून हात फिरवलात ना, तोच पृथ्वी मोलाचा आहे मला. अभिमान वाटावं इतकी मानियस पोरी तू. येऊ बेटा. या. काय झालं? भेटली का ती? हो. मला एकदा घेऊन चलाव तिच्याकडे. केव्हा एकदा तिला पोटाशी घेईन असं झालंय मला. कशाला? मनातली मळमळ ओकायला? नाही, ती मळमळ केव्हाच संपली. आता पुन्हा तिला केव्हा भेटेन असं झालंय मला. हं. निदान तिचा पत्ता तरी द्या मला. मी एकटी जाईन. हे पत्ता आठवत नाही. आता काय कपाळ पडवून घेऊ तुमच्या पुढे? एकुलत्या एका पोरीचा पत्ता सुद्धा विसरला. पाकिट परत कशाला दिलं अण्णांना? यायचं होतंस की. तेवढाच रुबाब मारायला मिळाला असता नवऱ्यावर. रुबाब मारायचा नव्हता म्हणूनच घेतलं नाही. कळलं? कळलं. सांगते की एक गोष्टी मला. वर्षा, एवढ्या किंचाळायला काय झालं? विंचू चावल्यासारखं. काय झालं? पैसे काय झाले ड्रॉवर मधले? मी खर्च केले. तू खर्च केलेस? हो. का म्हणजे? पाण्याचं बिल दिलं मागच्या महिन्याचं आणि ह्या महिन्याचं सामान आणलं. आणि या लाईटच्या बिलाचा काय उजेड पडणार आहे? नोटीस आली आहे. बिल नाही भरत तर अंधारात बसावं लागेल. तशीच वेळ आली तर मेणबत्त्या लावून बसू, पण खायला नसला तर भुकेनं तडफडावं लागेल. काय वैताग आहे साला. काय लाईफ आहे साला. भांडवल उभं करायला जावं तर बोंब. वॉन्टेडच्या जाहिरातीप्रमाणे खटपट करायला जावं तर तिकडेही नॉट वॉन्टेड. तिकडेही बोंब. घरी यावं तर बायको बोंबलते. काही सगळीकडे बोंबा. कटकट कटकट नुसती. हे घे, बडबड नकोय. हे काय? मला बांगड्या भरायला सांगतेस? नामर्थ समजतेस तू मला? येणार ठेव तुझ्याकडेच. बांगड्या भरायला नाही दिल्या, मोडायला दिल्यात. लाईटचं बिल आणि दुसरी काही देणी असली तर देऊन टाक. कोणाचे उपकार नकोत मला. माझं मी बघतो काय करायचं ते. नमस्कार अशोकराव. अशोकराव, कमाल आहे. हा
या या. हे रागवलं काय हो कोण ते? तुमचा हसबंड अशोकराव? नाही भांडण गिंडण काय झालं काय हो? नाही बाई, मग त्याने डोक्यामध्ये राग काय घालून घेतली हो? जाऊ दे ना ते. तुम्ही भाडं मागायला आलात ना? होय हो, मालक होणं म्हणजे पाप असतं बघा. भाडं मागताना फुटतं की हो. तोंड म्हणतोय मी. आपलं ते हे दाबून म्हणजे नाही, तोंड दाबून बुक्याचा मार म्हणतात ना, ते म्हणतोय मी. थोडी सवड द्याल का आम्हाला? नाही तसं तुम्ही मनावर घेऊ नका हो. पण तुम्हाला 4था महिना लागला की हो. आ? भाड्याचं म्हणतोय मी. ओहो, काय आहे, साचलं की जायला जड जातो हो. बरोबर आहे. नाही तसं तुमचं जाणतो हो. काय ते? मन हो. हा, बरं केव्हा येऊ मी? मी निरोप पाठवते तुम्हाला. असं म्हणता? हो. ठीक आहे. छे, सगळंच अंगाशी आलंय. मंजू, ए मंजू. आले आले. काय वर्षाताई? काय ग, तुझ्या शाळेतली ती मास्तरणीची जागा अजून भरली नसेल ना? नाही अजून. मी पण येते तुझ्या बरोबर. आलेच का कपडे बदलून? बर. थांब आलेच. मॉन्टेसरीचा कोर्स कसा काय करावा असं वाटलं तुम्हाला? केवळ हाऊस म्हणून. मला लहान मुलांची फार आवड आहे. बरोबर, लहान मुलांची आवड पाहिजेच, त्याशिवाय काम चांगलं होत नाही. हे घे तुमचं अपॉइंटमेंट लेटर. थँक्स. यावं 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 यावं. वा आलात? हा 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 हा, थांबा थांबा. नुसत्या पायी चालत जाणार तुम्ही? अहं. खरं म्हणजे तुमच्यासाठी पायघड्याच अंथरायला पाहिजे. पण काय करणार, पायघड्या नाही आहेत ना. काळी जंथरू निदान तुडवत तरी जाता येईल. तुम्ही काय परवा करू नका. तुडवले गेले तरी शेवटी ते माझंच काळीच असेल ना. हं? कुठं गेली होती आपली स्वारी झेंडा फडकवायला? हं? नवऱ्याला सांगून जाणं हे ऑर्डिनरी बायकांचं काम नाही. आपण एक्स्ट्राऑर्डिनरी. आपण कशा काय अपॉइंटमेंट लेटर. नोकरी लागली तर आपल्याला चांगले. आता तुम्हाला नोकरी मिळाली आहे, तुम्ही कामाला नाही हात लावायचा. ती माझी ड्युटी आहे. दमला असाल नाही तुम्ही खूप, जरा आराम. वाटलंच मला तुझ्या पुरुषपणाला डंख बसणार म्हणून. सगळी सोंग आणता येतात, पैशाचं नाही आणता येत. तू बाहेर भटकत असतोस रे, पण मला तोंड द्यावं लागतं देणेकरांना. पण धरली नोकरी, त्यात काय चूक केली मी? डोंगरा एवढे उपकार केलेत तुम्ही माझ्यावर. आता माझी ग्रेड वाढली ना, बायकोच्या जीवावर जगणारा ऐत खाऊ नवरा म्हणून. आता एक काम करा, चाळीतल्या सगळ्या बायकांना हळदी कुंकवाला बोल आणि जाहीर करून टाका. झालं बोलून. आता मी काय बोलते ते नीट ऐक. ही नोकरी मी माझ्यासाठी धरली नाही किंवा तुझ्यासाठीही नाही. या टीचभर जागेत आपण जे काय मांडलंय ना, त्याला संसार म्हणतात. आणि तो नुसता भातुकली सारखा मांडून नाही चालत, चालवावा लागतो. असं मला माहित नव्हतं. मग डोकं ताळ्यावर ठेवून नीट विचार कर याचा. आणि नसेल करायचा तर मी जे काय करते ते निमूटपणे पाहत पाहिस. आधी वडापाव खा. राग कुठल्या कुठे जाईल तुमचा? घ्या. नको बोलायचं काम नाही, मुकाट्याने खायचा. घ्या. नको ना. अहो घ्या हो, मी म्हणतो ना घ्या. घ्या. हा. लई लक्की आहे माझा वडापाव. अहो परवाच पडतळा आला. परवा असंच एक गिऱ्हाईक नको नको म्हणत होतं. मी बळबळ त्याच्या तोंडात कोंबला. खात खात जाताना त्यानं लॉटरीचं तिकीट घेतलं आणि काय लाखाचं बक्षीस त्याच्या नंबराला. हाय कुठं? अरे रस्त्यात कशी बंद पडली गाडी? काय काय रस्त्याचा पायगुण असतो साहेब. व्हॉट नॉनसेन्स. रस्त्याचा पायगुण. अरे विमान सुटायची वेळ झाली माझी. वेळेवर पोहोचायला हवं एअरपोर्टवर. विमान चुकलं तर करोड रुपयाचं नुकसान होईल. फुकट फुकट पोहोचतोय मी तुम्हाला. टॅक्सी आणू साहेब. शट. ही कधी टॅक्सीत बसलोय का? गाडी आत्ताच स्टार्ट व्हायला पाहिजे. नाही झाली तर पेट्रोल ओतून आग लावून देईल. एक्सक्यूज मी सर, गाडी बिघडली आहे काय? इफ यू डोंट माइंड
मी बघितलं चालेल काय? काय? अरे इम्पोर्टेड गाडी आहे ही. तुला काही कळतं का यातलं? हा कळतं थोडं बहुत. ठीक आहे, बघा लवकर. एक एक मिनिट लाख मुलाचं आहे. पाना दे रे जरा. कपडा पण दे. स्टार्ट कर जरा. फंटास्टिक. आय कांट बिलीव्ह. थँक्यू सर. काय करता तुम्ही? मी ऑटोमोबाईल इंजिनियर आहे. कारच्या कामात माझा हातखंडा आहे, पण सध्या बेकार आहे. हा, वशिला नाही म्हणून. केवळ वशिला नाही म्हणून तुझ्यासारखे हजारो मराठी तरुण एक्सपर्ट कारागीर असताना सुद्धा बेकार आहेत. हा? आणि मठ्ठ डोक्याचे लठ्ठ पगार खातायत. तू एक काम कर, हे माझं कार्ड ठीक आहे, आणि उद्या माझ्या मॅनेजरला भेट. ठीक आहे. उद्याच्या उद्या माझ्या कंपनीत काम लागलं म्हणून समजा. थँक्यू व्हेरी मच सर. मला जरा घाई आहे, मी निघतो. थँक्यू. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. ओके. हे अशोक, तुझ्या हातामध्ये मॅजिक आहे मॅजिक. अरे ते आमचे म्हात्रे साहेब छे ने त्यांनी दिल्लीशून फोन केला. हा. ते लई खुश आहे तुझ्यावर, लई खुश आहे. अरे शाला तू त्याच्या इम्पोर्टेड कारला 2 सेकंद मध्ये पाणी पाजला. हे अशोक, तुला मी खोदाचे पाणी पाजेल. हं? तू फिकर नको कर दिकरा, फिकर नको कर. आज ती तुझा जॉब पक्का. तू इथला वर्कशॉप मॅनेजर. हा तुझ्या अपॉइंटमेंट लेटर. आगे. थँक्यू सर. वेलकम दिकरा, वेलकम. चल, मी तुझी समजा स्टाफशी ओळखाण करून देते. चल. हा? चल चल. हा, चल. गुड मॉर्निंग एव्हरीबडी, गुड मॉर्निंग. प्लीज लिसन टू मी केअरफुली. मीट मिस्टर अशोक देसाई. हॅलो. From today, he is your boss. Okay? Please sit down. इथला समजा लोक तुझ्या हाताखाली काम करणार आहे. अच्छा. हे लोकला तू कंट्रोल मध्ये ठेवा. अशोक, अशोक, अहो कुंभकर्णाचे बाप, उठा. 7:30 वाजले. काय करते नाही, झोपू दे मला. घरी बसून होतास तेव्हा चालत होते, इतका वेळ लोळलास तरी. आता सर्व्हिस लागून 3 महिने झाले तरी तेच. उठ. हे तू काय खेळताय लावलं, बंद कर आधी. मी काय शांभळून लावलं नाही बायकोच्या तालावर नाचायला. तू दाखव चल. सर्व्हिस लागल्यापासून खूपच रुबाब दाखवायला लागलायस तू. पण आता मी सुद्धा कमवते म्हटलं शान मध्ये. काय सांगते ए, खिडकी कशाला उघडली उगाच? वाजले किती? काटे कुठे गेले? हा. एस. परत उजाडलेलं दिसतंय. झोपमोड करून टाकले सगळे उगाच. काय स्वतः कुठे लवकर मला उगाच जगात लवकर उठवते. लवकर आटप. कळलं. उशीर होते मला शाळेत जायला. ए ते शाळेच्या नोकरीचं कौतुक चाळीतल्या बायकांसमोर कर, माझ्यासमोर नको. आणि झोपेत उठवलं मला अजिबात राहणार नाही. बजावून पुन्हा अंगावर आली तरी घोरत पडतोस. मग काय करणार? हा मग गॅरंटी जाऊन कामं करतो. झोपा नाही का तिकडे? अंगामधून दिवसभर मेहनत करावी लागते तिकडे. सांगते मला. वेळ का नाही?
मी झोपा काढते. आवर लवकर आता. चहा थंड होतो इकडे. अजून स्वयंपाक व्हायचा माझा. मला काय सांगते मग? मला घाई असते म्हणून मुद्दाम उशीर करतो उठायला. चहा दे लवकर चल. करते. ठेव. अगं मी सोलतो बटाटे, तू आज स्वयंपाकाचं बघ. अहो पण मी हातभार लावला तर काही फरक पडतो का? नाही पर गप राहा. आज सोल. आटपलं की नाही तुझं? आज पण मला उशीर करणार वाटतं ऑफिसला. आंघोळीला गरम पाणी ठेवू का? हे काय डबा बी भरून ठेवता होय माझा. कमाल आहे तुमची. अगं पण तू एकटी काय काय करणार? नवरा बायकोनी एकमेकाला जाणलं पाहिजे. आणि मी डबा भरला तर गोडी कमी होते की काय जेवणाची? छ्या, उलटी वाढतीये. शंभो शिवार. अरे जरा खाली बसून आंघोळ कर की. ही बंदिस्त बाथरूम नाहीये, मोरी आहे मोरी. कळलं. बंदिस्त बाथरूम असेल तुम्ही फ्रेंच बाथ घेतला असता. कळलं? सगळी कारंजी उडतायत आमटी. काय झालं? आमटी आणखी पाणीदार होईल. मग पाणीच पाणी आमटीच्या ऐवजी. दररोज काय वाटतेस तर? असं का? मग तूच कर स्वयंपाक. करीन तुझ्यापेक्षा चांगला करीन. तुला काय वाटतं मला काहीच जमणार नाही? अरे स्वयंपाकात काय तुझी सगळी कामं मी चांगली करून दाखवीन. समजलं? माहितीये. सुई दोरा सुद्धा होत अरे आहेत. सुई दोरा होण्याचं काय सांगते? सुई दोरा होण्या काय काम झालं काय? असली फालतू कामं मी करते. तुझं आता टाळकच फोडीन मी. चला चला अगं पण चला बसा बघू माझ्या संग. अगं पण तुझी घाई असती. मी जेवीन मागणं आरामात. काही नको. रातचं उरलेलं वडापाव खाता मग जेवण तसंच राहतं. त्यानंच पोट भरतं बघ. भरत नाही बिघडतं. अरबट सरबट खाऊ नका म्हणून रोज सांगते तरी तेच. म्हणजे माझ्या पोटाची काळजी तुला आणि तुझ्या पोटाची काळजी मला. होय. उद्या तुझं पोट वाढलं तर जबाबदार कोण? मीच नव. जेवा गमात सकाळी सकाळी चावटपणा नको. जेवायला चल, वाढलंय. मला उशीर होतोय. आपण जेवून घ्या पोटभर. उरलं सुरलं तर मी खाईन बापडा. नको असलं तर नको येऊस. बाकी बायकोच्या हातचं कशाला गोड लागेल? लेडी टायपिस्टच्या डब्यातला खायची चटक लागली असेल ना. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. हे अशोक, तुझ्या या ऑटोमॅटिक कार मध्ये बसून समजा बटन दाबून छान बघितला पण काय बी उघडते नाही. तू म्हणला ना की समजा उघडेल म्हणून. हे जरा दावणी दाखव तुम्ही सरका जरा. सरकते. हे बघा. हा बोल. हे बटन दाबलं ना की मागची काच आपोआप वर जाते. अच्छा. हे बघा. है ना? वंडरफुल वंडरफुल. हे दुसरं बटन दाबलं ना की बॉनेट हळूहळू वरती जाईल. हे बघा. है ना? ओ. हे बी वंडरफुल. मारा खोदांची तू तर कमाल केली. व्हेरी गुड व्हेरी गुड. हे बघ, उद्याला आपले चेअरमन साहेब आपल्या वर्कशॉपला व्हिजिट देणार आहे. त्याच्यासमोर तू हे डेमॉन्स्ट्रेशन करून दाव. ते खुश झालं ना तर तुला बी प्रमोशन देईल आणि मला बी देईल. ते माझ्याकडे लागलं. ओके ओके. हे अशोक, चला मी भुलून छान गेला. काय? ते रात्याला डिनरला माझ्या शक्ती येईल काय तू हॉटेल मध्ये? कशाला? अरे ते आमची बायडी घनचक्करचे. तिच्या मनामध्ये आला आणि पोरा लोकला घेतला आणि तिच्या आईकडे निघून गेला. चला मला कळवला बी नाही. मगाशी मी फोन केला ना तेव्हा समजला. मग तुम्ही माझ्याकडे जेवायला आहे ना. अरे कशाला उगाच तुझ्या बायडीला त्रास देते? तिला त्रास कसला? ती दुपारी घरी येते. एकदा तिच्याच जेवून बघा, सालभर उंगली चाटत बसेल. असं म्हणते तर जरूर येईल. आणि दुपारी खाना बी नाही खाईल. म्हणजे भूक बी चांगला लागेल. कसा आयडिया कशा? चांगला आयडिया. ठीक आहे. आणि हो, शाळा सुटल्यावर जरा थांब तू. उद्याच्या प्रोग्रामची आपण आखणी करूया. बरं. आणि मंजू बरोबर तसा निरोप पाठव. घरी यायला उशीर होईल म्हणून. ठीक आहे.
या ना या हा. या ना या हा, येते. या ना या हा, येते. ए अशोक हा? तुझी बायडी या वक्ताला घरामध्ये नसते नाही का? ती भाजी वगैरे आणायला गेली असेल कुठेतरी हा, तुम्ही हा. बसा ना बसा हा बसते बसते बसते. अरे शाला तुझ्या आई चाल आहे का मश्करी? काय झालं नाही शाला माझ्या आतला आणि बाहेरचा समजा कपडा भिगून छान गेला. आय एम व्हेरी सॉरी सर व्हेरी सॉरी पण तुम्ही पण कधी काळी मस्करीमध्ये तुम्ही पण कधी काळी चाळ मध्ये राहत होता ना सर ए शाला तू गंधा नको बोल गंधा नको बोला. मी चाल मध्ये कवाच नाही राहिला समजला काय? नाही ते तुमचा ना चालवाला आहे ना म्हणून म्हटलं तो काय झाला? शाला शब्नेवर जाऊ नको हा. आमच्यामध्ये दारूवाला बाटलेवाला अशा शब्ने असते. म्हणजे आम्ही काय बाटलीमध्ये राहते काय? शाला तू काय बी वार्ता करते? ए शाला जरा ते टॉवेल दे जरा. साहेब तुम्ही एक काम करा बोल. तुम्ही सगळे कपडे काढून टाका आणि वाळत टाका आणि तसेच बसा काय? शाला तुला शरम नाही येते अशा बोलायला? ते शाला टॉवेल गुंडाळा नाही कमरेला हा? गुंडाळा ना टॉवेल कमरेला अरे नाही बाबा नाही. ते माझ्या कंबर लूज असते ना हा? त्याच्यावर काय बी नाही राहते. हा. आता हे मी पॅन्टला पट्टा बांधते ना एटले म्हणजे पॅन्ट राहते. नाही ते लूज कंबर असलं की असंच होतंय ए अशोक हा? तुझ्या बायडी कशाला नाही आला अजून? ती ओव्हर टाइम करत असेल बहुतेक ओव्हर टाइम? हा. यू बेटर टेक केअर मिस्टर अशोक. अरे हे बॉस लोक लडकी लोकला ओव्हर टाइमला बसवते आणि समजा ओव्हर करून टाकते. नाही नाही पण तिथं बॉस म्हणजे बाई आहे साहेब तो काय झाला? काही काही बाई लोक पण कवा कवा चालू असते. यू मस्ट टेक केअर हा बाबा. वर्षा ए मैन वर्षा किधर है? वर्षा अभी तक आई नहीं ये म्यूनसिपैलिटी वाला है क्या? देखो मैं हमारा नल का पानी नहीं 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 मिसेस पिंटो ये दिखता है लेकिन ये म्यूनसिपैलिटी वाला नहीं है ये हमारा बॉस है बॉस ऐसा क्या? हाँ आई एम वेरी सॉरी। ओके ओके. तुम्हारा कपड़ा गीला देखा ना तो हम समझा तुम पानी खाते वाला आदमी है। साहब कोट घाला आहाहाहा. अरे मिसेस पिंटो ये थाली लेकर किधर घूमता है तुम अरे हम तो भूल ही गया। ये पत्थर है पत्थर नहीं ये लड्डू है। ये लड्डू है हाँ, अच्छा वर्षा हमको तिल का लड्डू बनाने को सिखाया। अच्छा। हमने टेस्ट के वास्ते लाया। हम्म, ये लो बाद में बताना कैसा हुआ। हम्म। भूलना नहीं। बताएंगे बचेंगे तो जरूर बताएंगे हे किती केले रे साहेबा? 800 फोडलंस? हांव फोडूंक ना हाँ? या तिळाच्या लाडवान फोडलो. ओह गॉड हम तो ये तिल का लड्डू बाजू वाले को भी दे के आया। ये तिल का लड्डू तुम वो बाजू वाले को भी दिया? हाँ ओ गॉड सेव देम. मरते वाटतं अरे मारा बाप खोडाची मरी गई हो. ए लाडूची का लोखंडच्या गोला. चवीला थोडं सिमेंट घातलं असेल त्यात अरे शाला माझ्या शब्दा दात हिलून छान गेला. हं? हे बघ दात पण हातामध्ये आला. बापरे साहेब खेरबाईनी वर्षाताईंना कामासाठी थांबवून घेतलं. त्यांना यायला उशीर होईल बरं का. जवादेनी नाही यू ते- डोंट वरी. अरे अशा होते कवा कवा. हं. हे पण तुझ्या बाडीला सांभाळ हं. आज तिला थांबवून घेतला. शाला पण उद्या घरला सोडेलच नाही तिला. हे समजा नाटक असते बॉस लोकच्या. यू मस्ट टेक केअर बाबा. अच्छा गुड नाईट. हे शाला दात पडून गेला ना त्याच्याकरता मला तर जेवायला बी नाही होईल. अच्छा येते हा. अच्छा हे पण यू मस्ट टेक केअर हा डिकरा. आता उशीर करणार आणि मी जरा उशीर केला की माझ्या नावानं या हे काय हारतुरी कुठे कोणी मागून घेऊन येतोय काय कसले हार तुरे? नाही आपल्याला घरी यायला उशीर झाला तेव्हा म्हटलं सत्कार झाला असेल आपला आदर्श पत्नी म्हणून नाही झालं बकवास करू नकोस. मंजू बरोबर निरोप पाठवला होता मी. पण तुला काहीतरी निमित्त हवं असतं भांडायला. निमित्त माझी इज्जत गेली इकडे कोण आलं होतं तुझी इज्जत घ्यायला? माझा बॉस आला होता ते कोण आला होता विचार नको नको म्हणत होता ना त्याला मी इकडे घेऊन आलो का आणलंस त्याला इथं? मी बुद्धू म्हणून घेऊन आलो झाला जेवायला घेऊन आलो होतो त्याला मी पण इकडे येऊन बघतो तो काय सगळा आनंदी आनंद तुला फोन करता आला नाही शाळेत? हो आता मला स्वप्नच पडलं होतं की आज तुला उशीर होईल म्हणून पण एवढी जर तू शाणी तर तुला फोन करता येतो तर आज उशीर होईल म्हणून मला तरी काय अंतर्ज्ञानानं कळलं होतं का तुझा बॉस येणार आहे म्हणून? हे बघ तुझं असं आहे ना की तुझ्यापुढे मान कापून ठेवली तरी त्यात खोड काढशील. तिरकी का कापली म्हणून? तू आणि मान कापणार ए तुझ्या पुढे मी म्हणजे काहीच नाही उद्या संत तुकाराम जरी तुझ्या समोर आला ना तर त्याचं डोकं सुद्धा कामातून जाईल
चोळू द्या की नीट जरा सारखं काय हलवतोय डोसकं अगं कवाच्यानं दाबून धरलंस रग लागायला लागली आता बस कापड बदलून निघाय पाहिजे धंद्याचा टाइम आज झाला धंद्याला रजा डोसकं दुखतंय म्हणून अगं पण ढिगभर वड तळून ठेवलं त्याच अहो काय वाटून टाकू चाळीतल्या समध्या पोरासनी उद्या तुम्ही पडा बघू आधी अगं जरा. पण तू अगं बाहेर नोकरी घरातलं सगळं काम दोन्ही तारेवरची कसरत करावी लागते मला त्याचं कौतुक तर राहीलच उलट चोराच्या उलट्या बोंबा कसल्या चोराच्या उलट्या बोंबा हं? शाळेत 4 पोरांना शिकवतेस म्हणजे मोठी बहादुरी करतेस असं वाटलं की काय तुला खुर्चीवर तू आणि बाकावर पोर सामुदायिक झोपा काढत असते का मला माहित नाही तारेवरच्या कसरतीच्या गोष्टी सांगते शिकवून बघ एकदा कोवळ्या पोरांना किती कोवळ्या मनाने शिकवावं लागतं ते मोटारीशी खाटखुट करण्यात सोपं नाही येते मोटारीशी खाटखुट करून बघ एकदा आणि शिकवण्याच्या गोष्टी कोणाला सांगतेस तुझ्यापेक्षा चांगलं शिकवीन मी पण माझं काम तुला बाप जन्मी नाही जमणार हिला. बाप जन्मी का या जन्मी करून दाखवीन तुझ्यापेक्षा 100 पटीने चांगलं त्याले 100 वाली एका दिवसात पेकाट मोडेल तुला तर एका दिवसात वेळ लागेल हा, कळलं कोणी विचार तर सांगायला सुद्धा लाज वाटते काय म्हणे तर बायको मॉन्टेसरी टीचर आहे मॉन्टेसरी टीचर काय ग्रेड आहे पण मला फार गर्व वाटतो माझा नवरा एक ऑर्डिनरी मेकॅनिक आहे म्हणून मोटार मेकॅनिक आहा गव्हर्नर पेक्षा मोठी ग्रेड डोकं खाऊ नको उगाच. पण का हो? ही दोघं नवरा बायको रोज कचा कचा का भांडत असतात ही तर आईला आल्यापासून बघतोय आपण आता मी तरी काय सांगणार ही शिकले सवरलेली माणसं शिक्षणाचा उपयोग भांडण्यासाठीच करतात आता शिकलेल्याला कोणी शिकवायचं गिळायला काहीतरी त्या आल्यापासून सारखा तोफखाना चालू आहे ते स्वयंपाकाचं बघ जरा येताना डबा सांगून आले तुला माझी नसली तरी मला तुझी काळजी आहे तू जेवणाचा डबा कशाला सांगितलास तुला माहिती ना मला बाहेरचं जेवण चालत नाही मला घरचं जेवण पाहिजे स्वयंपाक होईपर्यंत 12 वाजतील चालेल काय फरक पडणार आहे नाहीतरी सगळ्या बाबतीत 12च वाजलेत डब्यातलं जेवण खाल्लं तर काय जीव जाणार आहे तुझा हा? माझ्या अंगात त्राण नाही स्वयंपाक करायला कच्चा कच्चा भांडायला बरंच त्राण आहे तुझ्या अंगात सुरुवातीला मला तसं पिठलं भात करून वडायचीस ना तुझं पिठलं भात कर त्याला स्टोव पेटव नाही पेटवणार तू स्टोव पेटव माझा आई पेटवणार नाही तुला मी सांगतो तू स्टोव पेटव नाही पेटवलं तर काय तू करशील स्टोव पेटव तर ये पण शिवराव, हे काय तुम्हाला असं वागणं शोभतंय का तुम्ही एवढे शिकलेलं शिक्षण गेलं खड्ड्यात वर्षाताई तुम्ही तरी गप राहा आपण बाया माणसं अगं पण या नवऱ्याचं जनावर झालंय ना साहेब डबा टाक नेऊन गटारात बबन सोड मला नवरा बायकोची भांडणं देवानं सुद्धा पडायचं नसतं सोड मंजू चल अरे काय हे बरं दिसतं का असं उभं राहणं चला चला आपल्या खोलीत चला चला आपल्या खोलीत चला चला पानं वाढली आहेत गिळायचं असलं तर ये यायलाच पाहिजे बरोबर जेवायचं म्हणजे गिळायलाच पाहिजे आणि काय काय हे काय जेवण आहे त्यापेक्षा विष खाल्लेलं बरं हट. इथे तरी कुणाला गिळायचंय नको गिळूस. कोण सांगतं गिळायला काहीतरी उगा चोकात मागवायचं आणि भरायचं आमच्या पोटात जाऊ दे ना राहा उपाशी मला काय करायचंय
अरे नुसते हात जोडताय, नाही, पाया पडा. हा. रोज मूर्तीच्या पाया पडता ना, आज साक्षात परमेश्वर प्रकट झालाय तर नुसते हातच जोडताय. पाया पडा. पाया पडणार पाया पडणार नाही कोणी म्हटलंय पाया पडणार. मागे काय बघतोय? नाही नाही, गदा खाली करा, गदा खाली करा. सांगतो बोल. काय तुम्हाला एक 4 हात आहेत ना, त्यातले 2 हात तुमचेच आहेत का मागे कुणी लपून बसले ते बघत होतो मी. हा? सिनेमा तसंच करतात ना. चुप चुप. हा काय सिनेमा आहे? नाही सिनेमा काय तेच कळत नाही. भुताटकी आहे की काय असंच वाटतं. पण तुम्ही खरंच देव आहात. शंका येते? हो, कारण आम्ही घोर तपश्चर्या नाही केली, यज्ञयाग केले नाहीत, हठयोग नाहीत, काही नाहीत. एवढाच काय धावा सुद्धा केला नाही हो, तरी आपण साक्षात प्रकट झालात म्हणून खरं वाटत नाही. प्रकट झालो नाही, तुम्ही भाग पाडलत मला प्रकट व्हायला. आम्ही काय केलं? अपमान केला. कोणाचा? परब्रह्माचा. म्हणजे सांगतो. लहानपणी तुम्ही जेवताना वदनी कवळ घेता म्हणत होतात ना? अजूनही पाठ आहे ना आम्हाला. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाव घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. पुरे. अजून आहे, 4थी ओळ आहे ना. शेवटी काय म्हणालास? अन्न हे पूर्ण ब्रह्म, अन्न हे परब्रह्म. आणि या परब्रह्माचा, अन्नाचा अपमान केला तुम्ही. ताटं भिरकावून दिलीत. आणि हे काय, प्रत्यक्ष देवाच्या अंगावर खरकटी शीत. रागावू नका, झटकतो ना आम्ही. कशाला उगा झटकतो ना. ते खरकट उचला. हा? ताटा आवरा आधी. हा. चला. हो हो, माझं मी उचलते, तुझं तू उचल. तू तर बिघडणार असं मला कशाला आधी सांगतो? ताट कोणी भिरकावून दिलं, आधी कोणी फेकलं मला? अजून तू तुम्ही मी करताय. दोघं मिळून आवरा. कळलं? दोघं मिळून आवरा. म्हणाल ना. लवकर. लाव. ठेव जा तिकडे जाऊन. तुम्ही माझी प्रतिष्ठापना केल्यापासून रोज पाहतोय तुमचं वागणं. तुम्ही तर आताच प्रकट झाला. अरे मूढा, मी जळी स्थळी काष्ठी पाषाणी सगळ्या अणुरेणूत असतो, मग माझ्याच मूर्तीत नसणार का? नाही नाही, हे माझ्या लक्षातच नाही आलं. आता मी काय म्हणतो ते नीट ऐका. आणि तू मध्ये मध्ये बोलू नकोस. सारखं आपलं भांडत असता. काही काळ नाही, वेळ नाही, दिवस नाही, रात्र नाही, सारखं भांडण भांडण भांडण. इतके दिवस गप्पा होतो संयम राखून, पण आज मात्र कहरच केलात. भाग पाडलत मला प्रकट व्हायला, तुमची भांडणं थांबवायला. नाही पण नवरा बायकोच्या भांडणात देवानही पडू नये असं म्हणतात. मग तुम्ही काही तसदी घेतली? खामोश बदतमीज. लाहौल विलाखोत. मी तसदी घेतली नसती तर उद्या तुम्ही एकमेकांचा जीव देखील घेतला असतात. नाही बरोबर आहे, पण देवा तुम्ही उर्दूत ओरडलात. तुम्हाला उर्दू येतं? Oh, shut up. Don't be stupid. Silly girl. टॉकिंग इंग्लिश पण येतं. अरे मूढानो, मानवजात मी निर्माण केली, मग त्यांनी निर्माण केलेल्या भाषा मला येणार नाहीत का? बेवकूफ. देवा प्लीज एक्सक्यूज अस, चुकलं आमचं. आतापर्यंत चुकतच आलात, आता सुधारा. भांडणं थांबवा. पण भांडण हाच उकरून काढतो कारण नसलं तरी. आणि तू काय कमी आहेस काय कारण नसताना उगाच भांडत नाही. मगाशी भांडण कुणी सुरू केलं? आणि ताट कुणी भिरकावलं? खामोश. गप्प बसता का? सोडू सुदर्शन चक्र. नको. मी सर्वज्ञ आहे, मला सांगू नका. काय रे, तुझं असं म्हणणं आहे की ही आपल्या कामाचा तोरा दाखवते? नाही तर काय. अरे तुला हिची सगळी कामं करता अगदी येतील. बरोबर, करेक्ट. आणि काय ग, तुझी तक्रार आहे की हा आपल्या कामाचा रुबाब दाखवतो, नाही का? दाखवतोच. अगं तुलाही याची सगळी कामं करता येतील. अगदी बरोबर, करेक्ट. देवादी देवा, तर तुम्हीच सांगा. आता पुरुषांना काय बायकांची कामं येत नाहीत? अहो एवढा मोठा महापराक्रमी भीम, तो विराटनगरी A1 स्वयंपाक करत होता की नाही वर्षभर? पाणी तर आमटी करत नव्हता काय? बायका तरी काय कमी आहेत का? मला माहिती ना, बघतो ना मी गेल्या वर्षभर. झाशीची राणी कोण होती? कोण? जोन ऑफ आर्क कोण होती हे तरी माहितीये का? कोण? मार्गरेट थॅचर कोण आहे? हूं काही कहूं. इकरा सांभाळ. गुजराती असामान्य माणसांच्या बाता करू नका. तुम्ही सामान्य माणसं आहात. म्हणून काय झालं? मला हिच्यासारखं स्त्री होता येत नाही म्हणून, नाही तर मी पण दाखवलं असतं. आणि मला सुद्धा याच्यासारखं पुरुष होता येत नाही म्हणून, नाहीतर मी पण दाखवलं असतं. तू काय संधी दिली तर खरं करून दाखवाल? जरूर हो? करून दाखवू. जरूर करून दाखवू.
आता तुम्हा दोघांची शरीर बदलणं म्हणजे जरा अशक्यच आहे. पण शरीर म्हणजे नुसतं बाहेरचं आवरण, आत्माच खरा. मी तुम्हा दोघांच्या आत्म्यांची अदलाबदल करू शकतो. स्वीकारणार चॅलेंज? Accepted. स्वीकारलं. ठीक आहे. आता मुकाट्याने झोपा. झोपेत तुमच्या आत्म्यांची अदलाबदल होईल. उद्या सकाळपासून शरीर अशोकचा आणि आत्मा वर्षाचा, आणि शरीर वर्षाचा आणि आत्मा अशोकचा, असं तुमचं नवं आयुष्य सुरू होईल. बघा, अजूनही विचार करा. नाही नाही, आत्म्यांची अदलाबदल कराच. ठीक आहे, निघतो मी. मी जरा घाईत आहे. एका मुख्यमंत्र्याच्या स्वप्नात जायचंय. तथास्तु. म्हणजे हं? शेजारचं जोडपं आज घरातच आहे ना? म्हणजे हो? मग आज खबगार कस? चिवली तर नाही दिला संतापाच्या अहो, भरात. काय अभद्र बोलताय सकाळी सकाळी? असतील की घरातच? हा, पर ताळ्यावर आलेले मात्र दिसतेत. हं? असं असलं तर देवच पावला. ए उठ ना. ए कुंभकर्णाची आई, अगं उन्ह वर यायला लागली आहेत. ए, पळू दे रे जरा. हे काय, उठायचं नाही का अजून? 7:30 वाजले म्हटलं. काय कटकट आहे? पहाटे पहाटे उठवून ठेवलं. चहा तयार आहे म्हटलं. हा हा, माहितीये माहितीये. ए, आटप लवकर. उशीर होतोय मला शाळेत जायला. खायला फुकट उशीर करतो. आज इतकी घाई? अहो, त्या मोठ्या पाटकर बाई याच्यात नव शाळेला भेट द्याया. हा. समजा झाडलोट करून बेजवार करून ठेवायला हवं. मला तर लई भया वाटत होतो. कसलं? अहो, वर्षाताईंचा काल रात्रीचा अवतार. हं. पण आता काय काळजी नाही, समजा बॅस झालं. अहो, त्यांच्यावर तर मदार आहे ना आमच्या हेडबाईंची. बरं, मी निघते. हा, अहो, आंघोळीचं पाणी काढ रे माझ्या. अगं तू ठेव, मी ठेवतो आवरून नंतर. बर. तू निघ बघू. अरे हे काय, उभ्याने काय आंघोळ करायची? सडा पडतो ना इथं. माहितीये माहितीये, तू शिकवायला नकोस मला. अगं, पण आमटीत पाणी पडते ना इथं. मग काय झालं? आमटी चांगली पाणीदार होईल. मारीन एक धरून. ए, जास्त शहाणपणा नको हा, सांगून ठेवते. आयला डोकं फिरवतो उगाच उगाच. ऐकू नकोस सांगितलेलं. संपलं बाबा एकदाचं काम. ऑफिसला उशीर नाही झाला म्हणजे बस. काय झालं किंचाळायला? आ, झुरळ. काय घाबरलो मी. टाकून दे टाकून दे. टाक टाक. ए ए ए, अंगावर नको टाकू तुम्ही. अंगावर नको टाकू तुम्ही. ए, अंगावर नको टाकू. अंगावर नको, माझ्या नको. ए, अंगावर नको. हे, घाबरतोस काय एवढा वेडा? झुरळाला घाबरतो एवढ्या. टाकलं.
बबन मजा आहे तुझी दिवसभर आराम कुणाच्या बापाची भीती नाही प्रेम तुझ्यावर करीते मी रे सांगितल्या विण ओळख तू रे सांगितल्या काय अशोकराव ऑफिसच्या नाटकात बाईचं पार्ट करणार आहे की काय एकदम फर्स्ट क्लास अस्सल बाईवर बी मात कराल काहीतरीच काय बबनराव बाईचा पाठ कुठला आजकाल बायकांची कामं बायकाच करतात की वेडा झेलपाटला जसं काही मला दररोज बघतच नाही चप्पल ना पॉलिश काय बाईसाहेब चल लवकर फडका मार एक वेल्स दे देना गजरा द्या हो घ्या ना 2 रुपये साहेब तुम्ही गजरे घालता पण डॉक्टर पण बेन काही नाही अशोक हुशार आहे तरुण आहे स्वभावानं चांगला आहे पोटच्या पोरावर सोपायचं नाही तर कुणावर सोपायचं आहे तुमचा फॅमिली डॉक्टर म्हणून सांगतो तुम्हाला औषध पाठवून देतो पण तुमचं खरं औषध म्हणजे अशोक हा थँक्यू डॉक्टर बर येतो मी हा ये देख अमिताभ का फोटो कैसा है गप्पा मारताय वाटतं ओह. एडल जी आलेली दिसत नाही अजून अयो काय छान चेन आहे का तुझी एक कुठून घेतलीस मला पण घ्यायची बघू व्हाट नॉनसेंस मिस्टर देसाई आप होश में तो है काय पांडू साहेब मावा तयार आहे शी तंबाखू इश, काहीतरी काय मला नाही आवडत तंबाखू खाणं फार वाईट असतं अरे अरे पोरात का माकडं गप्प बसता की नाही का थोबाड फोडू एकेकाचा गप गप दात तोडून देईन आता ए कान पुरी गाळून टाकी ना काय काय झिपरे आवाज करते काय हे अरे थांब थांब आज जा आणि तुला आता पाळात जा तगडीच तोडून टाकीन बाई ते आपल्याला रागवल्या नाही येत नुसती गंमत करतात बाई खूप चांगल्या आहेत बाई कधी ओढत नाही आता कुठे पळून जाल हा इतके दिवस तुमच्या शाळेचं नावच ऐकत होते आता प्रत्यक्ष प्रगतीच दिसते खूप काही करायचा विचार आहे पण जागेच्या भोवती काही करताच येत नाही आता तुमच्यासारख्या थोर धनाढ्य लोकांनी मनावर घेतलं ना तर तीही अडचण दूर होईल आवनी डिकरा आव आव मिस्टर अशोक ही इज आवर सुप्रीम बॉस चेअरमन मिस्टर कामेरकर ग्लॅड टू सी सर तुम्ही सुप्रीम बॉस असते ना त्याच्याकरता शेखन करायला शरमते ही इज टू मच मॉडेस्ट यू आर अ जीनियस रिअली अ जीनियस या प्लॅनचं डेमॉन्स्ट्रेशन बघायला मी फार उत्सुक आहे. चला जाऊया येस सर कर प्लीज कर दंगा करतात घरात त्रास देतात म्हणून आई बाप तुम्हाला इथं पाठवतात आम्हाला छळायला आणि तू पळून जातोस जातोस प्रथम आपण वर्गात कसं शिकवतात ते पाहूया तुमची ती वर्षा देसाई का कोण आहे ना तिच्या वर्गावर जाऊया आधी हो चालेल ना हो, फार हुशार आहे ती आदर्शच म्हणा ना ऐकले मी ते
आणि मला सुद्धा उत्सुकता आहे तिचं कौशल्य बघायची. आवाज बंद. मस्ती करायला येतात लेखाचे, अभ्यास करायला नको, काही नको. कशाला पाठवतात तुमचे आई बाप इकडे तुम्हाला? ए, जिब्रे. मुलं का हो रडते? मला कळत नाही. वर्षा, वर्षा दार उघड. वर्षा, काय चाललंय? अरे अरे काय झालं? उगी उगी रडू नका. काय झालं? काय झालं रडायला? बाई आम्हाला मारतात, बाई आम्हाला पट्टी मारतात, माझा पण कान धरला. वर्षा, काय मारलीस तू यांना? का म्हणजे घंटा झाली तरी यांचा दंगा चालूच. हसतात काय, खिदळतात काय, पळून काय जातात? बदलल्याशिवाय शिस्त कशी लागणार? चांगली हाड मऊ केली पाहिजे एकेकाची. आणि ही म्हणे भारताची भावी पिढी. काय उजेड पडणार आहे कुणास ठाऊक. चला जाऊन जागेवर बसा. चला चल बाय. अहो तुम्ही बाजूला वळा. अहो, हे काय हे? कमाल झाली. काय चाललंय काय हा? हीच का तुमची आदर्श शिक्षिका? अहो अहो बाई, अहो अहो पाटकर मॅडम, खरं म्हणजे वर्षा आमच्या शाळेचं भूषण आहे, पण आज काय तिला झालं कळतच नाहीये. कळलं तुमचं भूषण. पोझिशन डाऊन केली माझी. तर मी तुम्हाला सांगते, या इंडियामध्ये हुशार लोकला काय बी व्हॅल्यू नाही. त्याच्या करता समजा हुशार लोक फॉरेनला जाते, इथे राहते ते फक्त भंगार. नाही नाही, आपल्या अशोक देसाईला आपण फुल स्कोप देऊ बस. थँक्यू सर. हे अशोक, आता दाव तुझी करामत. हे तसं बाईसारखा शरमते काय? डोंट बी अफ्रेड माय बॉय, डोंट बी अफ्रेड. चल चल दावनी दावनी. अरे चल. असं काय करते तू? व्हेरी गुड व्हेरी गुड. सर, इंडियात पहिली बार समजा इंडियन पहाड वापरून या अशोकने मिरॅकल करून लावला. हा, त्याच्या कॉस्ट बी लय कम आहे. हा, ते मार्केटमध्ये येईल ना तर फॉरेन कारची बी टक्कर देईल. अच्छा. आणि आपला फॉरेन एक्सचेंज बी सेव्ह होईल. ए अशोक, चला तू गप्प काय बसला? त्या दिवशी मला तू करून लावला ना, तसे ते बटन दाबली. हे काय? अरे आणि तुला काय झालं? अरे थांब. अरे बाबा, व्हॉट इज दिस? मला खोदाची हा सूप खाई गई हो. अरे अशोक, अरे बाबा, अरे तुझ्या डोसका बिस्का फिरला की काय? एक्सक्यूज मी सर, व्हॉट इज रॉंग विथ हिम? आय डोंट नो. थांब 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 थांब. अच्छा काय करते? थांब. अरे 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 बाबा, अरे 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 तू समजा बटन एक साथ कशाला दाबते? ते व्हायला दाबते. तू असा कर, ते राईटच्या बटन ना ते पहिला दाब. सर, आता हे राईटच्या बटन दाबेल ना तेव्हा हे बॉनेट उघडून जाईल. जस्ट सी. बर. अरे ते डिकी कशाला उघडून टाकला? काय माणूस छे, त्याला बॉनेट खोलायला सांगितलं ते डिकी उघडून टाकला. मारा बाप. अरे तू आशा काय करते? तू आशा करते मधला बटन दाब. सर, आता हे मधला बटन दाबेल ना तेव्हा ते पिछल्या डोरचा काच ऑटोमॅटिक ऊपर येईल. अच्छा. हा, जस्ट सी सर. आणि ते दाबून टाक. हा, मधलं बटन दाब. दाबले बरोबर काच. मॅनेजर, आय कांट टॉलरेट दिस. या इस्माला हकलून द्या. केस कुठे गेले यांचे? आणि तू असं काय करते? चला तुझ्या अंगामध्ये घोरबीज शिरला की काय? हा, हे पांडू, या अशोकला घर मध्ये पोहोचवून दे. एक्सक्यूज मी सर, प्लीज लिसन टू मी सर. टक्कल कसं काय पडलं? ऐकलास मंडळीनू, या भूतांका प्रत्यक्ष विष्णू भगवान भेटले. आणि काय गो, तुका विष्णू भगवान खय भेटले? आमच्या चाळीत, हा? आमच्या खोलीत. चाळीत? अगो चाळीतून येणारा जाणा माणूस माझ्या अंगावरसून जाता. आणि हो, तो विष्णू भगवानच माझ्या नजरेतून कसं सुटलो? काय गो, का मंडळीनो, का बोलला तर तुमका खरा वाटता? नाही मग काय गो? आत लावू नको सांगायला. बोल, खरंच भेटले हो. असा म्हणजे गरुडावर विष्णू भगवान बसान खिडकीतून बुतुरिले आणि गरुड छपरावर जाऊन बसलो. काय करतो? बघलास मंडळीनू, देवाचा नाव घेऊन ही दोन भूता माका बनव बघत. ही दोन भूता बेरकी असत. मालकानू, ही चाळीत जेव्हा पहिल्या प्रथम रवा केली ना तेव्हाच मी ओळखलं की ही दोन
झाडा असत म्हणा पण तुम्ही माझं ऐका कसं तयार नाही हे खरं हो यांना लवकर मोकळं करा की हो नाहीतर माझ्या भाड्याची पंचायत व्हायची की हो तुम्ही काय काळजी करू नको त्यांना पुढे हाडा मी आत्ता मोकळी करतोय अरे सोडा सोडा ना सोडा रे म्हणजे सोड सोड मला सोड झाड उतरवतो काय हरामखोर झाड उतरवतो झाड बदमाश What is this nonsense? म्हणजे सोड ये क्या हो रहा है? मिरच्यांची धुरी देतो मिरच्या कहाँ जा रहे हैं? हम लोग 21वीं सदी की ओर जा रहे हैं और तुम लोग ये क्या हो रहा है? चलो इधर अल्बर्ट इन दोनों को लेके चलो नीचे मैंने नीचे एम्बुलेंस आके खड़ी की है अरे पिंटो कुठं घेऊन चालला दोघांनी मेंटल हॉस्पिटल पागल खाने में अरे अरे ये पण- दोनों पागल हुए चलो चलो इनको डॉक्टर की ट्रीटमेंट की जरूरत है सोड ना चलो, तो. भाई. अरे भाई चलो हटो इधर से यार. अशोक माझा एकुलता एक वर्षा तुमची एकुलती एक पण दोघांना बिचाऱ्यांना बेवारशाप्रमाणे लग्न करावं लागलं हालाकीच्या परिस्थितीत राहतायत लोक खरं सांगू अण्णासाहेब मला फार रुखरुख लागून राहिली आबासाहेब अहो पश्चात्तापाच्या गंगेत सगळं काही वाहून जात तुम्ही काही काळजी करू नका थोडा वेळ विश्रांती घ्या अहो प्रवासाची दगदग त्यात आमचा पत्ता शोधण्याची धावपळ थोड्या वेळ निघूच की आपण अहो पण पत्ता आठवतोय का तुम्हाला हो हा? हा तुम्हाला सांगण्यापुरता आठवत नव्हता हा? ए सोड रे हात सोड बसायचं हात धरतो काय आओ बैठो इधर ये ग. बस डॉक्टरने यांना तपासले इथं बसायला सांगितलं अच्छा डॉक्टर येईपर्यंत लक्ष ठेवा यांच्यावर अच्छा डोंट वरी हम लोग हैं इधर तुम जाओ गॉड विल ब्लेस यू धीरज रखो काय योजून गेलो तो पोरांना भेटायला आणि काय ऐकायला मिळालं बिचारी कसल्या अवस्थेत बघायला मिळणार आहे देव जाणे. माझं तर काळीच लखलख करते अशोकराव असं काय करताय अहो मी तुमची आई नाहीये सासू आहे अहो तुम्ही जरा गप्पा बसा बघू जावं या मुलगाच असतो हो. अशोक जरा शांत हो बघू अरे तुला काय झालंय काय बाबा आई अण्णा कालपासून मला कोरड्या वांत्या होत आहेत फार कामातून गेलेले दिसत आहेत सुनबाई आता घाबरू नकोस बाळ आम्ही आलो आहोत ना आबा आम्हाला यातून कसंही करून सोडवा अरे हे काय चाललंय काय ही काय कॉन्फरन्स रूम आहे पेशंट कुठे आहे ये क्या ये और ये तुम्ही इकडे या बघू मी तुम्हाला परत तपासतो इश इश अरे ए आई ग कसलं मारलं मेले ना आणि आता स्वतः डोकं धरून बसलाय का हो? तुमच्या घराण्यात कोणी वेड होत नाही तुम्ही स्वतः तुमचे वडील आजोबा नाही हे घराण्याचा मूळ पुरुष हे बघा आमच्या आजोबा पणजोबांपर्यंत कुणीही वेड नव्हतं त्याच्या अगोदरच आम्हाला माहित नाही आणि आम्ही सुद्धा वेडे नाही पण ही पोरं जर बरी झाली नाही तर मात्र आम्ही वेडे होऊ हो ना ठीक आहे ठीक आहे मला सांगायला फार वाईट वाटतंय पण त्याहूनही तुम्हाला ऐकायला फार वाईट वाटत केवळ मृत्यूच त्यांची सुटका करू शकेल आबा? या, या, या. बसा, बसा. सावकाश, सावकाश, हा? बसा. हा. अरे हे इथं कसे घेऊन जा ना वार्डामध्ये चला अरे अरे माझे पेशंट आहे तिथे माझे पेशंट आहे तिथे अरे माझे पेशंट आहे तिथे हे पण डॉक्टर प्रेमभंगामुळे यांच्या डोक्यावर परिणाम झाला सध्या तेही इथं पेशंटच आहे मीच तपासले या दोघांना केस फार अजब आहे कदाचित दोघांचंही लिंग परिवर्तन होत असावं युरोप अमेरिकेतलं लोण इथंही आलेलं दिसतंय तरीच अशोक मगाशी म्हणत होते की त्यांना कोरड्या बांधते होत आहेत खरंच ट्रीटमेंट फार कडक करावी लागेल उद्या सकाळी यांना तीव्र विजेचे कडक झटके देऊ सुधारणा झाली तर ठीकच आहे
नाहीतर ऑपरेशन. कसलं? ब्रेन ऑपरेशन. काय वाटेल ते करा डॉक्टर, पण त्याला बरं करा. पैशाची काळजी करू नका. पैशाचा प्रश्न नाहीये, पण ऑपरेशन फार धोक्याचं आहे. 95% रोगी दगावतात. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, यश त्याच्या. शशी, अरे या दोघांना घेऊन जा आणि गरज पडली तर दोघांनाही झोपेचं इंजेक्शन द्या म्हणावं. निघा आपण. आई जातो. अण्णा डॉक्टर, त्यांना स्पेशल एअर कंडिशन रूम द्या. खर्चाची काळजी करू नका. ऑल राईट, ऑल राईट. आपण निघा आता, सकाळी या. नाही डॉक्टर, त्या दोघांना अशा अवस्थेत सोडून आमचा पाय निघणार नाही. अरे पण झोपणार कुठे तुम्ही? इथं तर सगळ्या वेड्यांच्या खोल्या आहेत. वरांड्यात झोपाल? हो, काट्या कुट्या सुद्धा झोपायची तयारी आहे आमची. ठीक आहे, ठीक आहे. गुड नाईट. गुड नाईट. आबासाहेब, तुम्ही निघा. तुम्हाला हा ताण सोसवायचा नाही. आम्ही आहोत. निघा तुम्ही. पण काय हो, हा तरी डॉक्टर खरा होता ना? नाही म्हणजे आपलं असंच. आपण इथंच राहिलो तर उद्या आपल्या आयुष्याचा शेवटचा दिवस. आपल्याला जगायचंय, काहीतरी करून आपल्याला निसटायलाच पाहिजे. अरे हो, पण काय करायचं? काय सांगणार मी? छे, डोकंच गेले का काय करते? इकडे काय? उठा 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 उठा. काय झालं? घाबरू नका, झोपा. अहो काय घाबरू नका, झोपा. ही बघा पिंप चालायला लागली तिकडे. काहीतरी काय बोलतायत? कुठे पिंप? ठीक आहे. कुठे चालतायत? ती पण झोपलेत. झोपा, तुम्ही पण झोपा. अहो आता झोपावर सांगतो ना, झोपा झोपा. उगाच काहीतरी भलत्याला स्वप्न पडतात आणि पिंपांची पण कमाल आहे. देवा 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 नारायणा, धावा धावा लवकर. काल न बोलवता आलात, आज आम्ही टाहो फुटतो द्रौपदी सारखा. लवकर धावा देवा, लवकर धावा. अरे अशोक, एकाच दिवसात माझ्या नावाने ओरडायला लागलात. लवकर बोला. एकाच दिवसात पेकाट मोडलं आमचं. जीव जायची वेळ आली. सोडवा आम्हाला. अरे पण तुम्ही तर चॅलेंज घेतलं होतं. पुन्हा बापजन्मी असा मूर्खपणा करणार नाही. तेव्हा ती देवा पाया पडतो. पदर पदर लवकर सोडवा. पटलं ना आता? हो देवा, पुरेपूर पटलं. आता सोडवा आम्हाला यातून. अरे स्त्री आणि पुरुष हे दोघेही समान आहेत, पण तरीही त्यांच्यात निसर्गतः भेद हा आहेच. हे लक्षात घेऊन दोघांनी जोडीनं आणि गोडीनं जगलं पाहिजे. एकमेकांवर कुरघोडी करायची नाही. यातच जीवनाला अर्थ आहे, यातच आनंद आहे. आणि बरं का अशोक, एक 4 अक्षरी शब्द आहे. आयुष्यात त्याचं मोल अमोल आहे, आणि तो शब्द म्हणजे तडजोड. काय आलं लक्षात? ठीक आहे, डोळे मिटा. तथास्तु. नमस्कार करतो तेव्हा. उठा. झालात की नाही पहिल्यासारखे? नाहीतर आफतच होती. कसली आफत देवा? हिला दिवस गेलेत. हा खरंच? आता तरी राहणार ना गोडी गुलाबी ना? हो अर्थातच. म्हणजे काय? नांदा सौख्य भरे.
निदान त्याच्यासाठी. अगो बाई, अहो हे तर इथंच आहेत, चांगले दिसत आहेत, चमत्कारच म्हणायचा. काय झालं होतं तुम्हाला? नाही नाही, चमत्कारच होता तो, पण तुम्हाला सांगण्यासारखा नाही काय ग. पण देवाच्या दयेनं वाचलो. ते ठीक आहे, पण आता तुम्ही दोघांनी माझ्या जवळ राहायचं कायमचं या पुढं. पण तुमचं गुपित नाही सांगितलं तुम्ही आम्हाला. ते आमचं गुपित आमच्या जवळच राहू दे. हा?